देवबापाला धन्यवाद असो आजच्या दिवसाबद्दल. आपण गेल्या 2 महिन्यापासून एक विषय शिकत आहोत आणि त्या विषयाचं नाव आहे कराराचा कोश. आपण देवाचं वचन वाचूया. दुसरा इतिहास याचा 5वा अध्याय आणि 1 पासून पुढे. दुसरे इतिहास याचा 5वा अध्याय आणि 1 पासून पुढे काही आपण वचन वाचूया. इस प्रकार सुलेमान ने यहोवा के भवन के लिए जो काम बनवाया था ज्या प्रकारे जे काही काम परमेश्वराच्या मंदिरासाठी सलमोनाने हाती घेतले ते सर्व समाप्त झाले. मग आपला बाप दावीद याने समर्पित केलेले सोने, चांदी व सर्व पात्रे सलमोनाने आत आणून देवाच्या मंदिराच्या भांडारात ठेवली. मग सलमोनाने परमेश्वराच्या कराराचा कोश दावीदपुरातून म्हणजे अर्थात सियोनातून वरती आणण्यासाठी इस्रायलाचे वडील वंशाचे सर्व मुख्य आणि इस्रायलाच्या पितृकुळांचे सरदार यांना यरूशलेमेत जमा केले. बरं, ओके. आज आपण काही बायबलच्या बिब्लिकल घडामोडीकडे आपण लक्ष देणार आहोत. आपण सुरुवातीपासून पाहत आहोत की कराराचा कोश ही देवाची योजना होती. देवाने मोशेला त्याचं डायग्राम दिलं, त्याची माहिती दिली, त्याच्याविषयी सर्व इन्फॉर्मेशन दिली आणि देवाने एक नाव सुचवलं. त्याचं नाव काय होतं? बसालेल. आणि बसालेलच्या द्वारे, त्याच्या टीमच्या द्वारे कराराचा कोश बनवण्यात आला. आणि कराराच्या कोशासाठी लागणारं सोनं देखील आपण पाहतो. इजिप्तमधून जेव्हा लोक बाहेर पडले तेव्हा ते देवाने त्या लोकांना प्रेरित केलं आणि त्यांनी सोनं इस्रायल लोकांना दिलं आणि सर्व सोनं घेऊन निघाले. आणि त्या सोन्याचा उपयोग बसालेलने देवाचा संदूक बनवण्यासाठी केला, बरोबर. आणि मग संदूक जेव्हा बनवून पूर्ण झाला तेव्हा देवाची उपस्थिती त्या संदूकामध्ये होती आणि अनेक अद्भुत चमत्कार त्या संदूकाच्या द्वारे घडले, आपण पाहिलेले आहेत. आणि जेव्हा जेव्हा पलिष्टी लोक या इस्रायल लोकांवरती युद्ध करायला येत होते त्या वेळेला इस्रायल लोक फक्त संदूक घेऊन त्या युद्धभूमीवरती ठेवायचे आणि युद्ध जिंकायचे. हा सगळा इतिहास आपण मागच्या 2 महिन्यामध्ये पाहिलेला आहे. आणि मागच्या वेळेस आपण पाहिलं की पलिष्टी लोक जेव्हा युद्ध करायला आले त्यांना कळालं की यांच्याजवळ काहीतरी अद्भुत आहे, त्याच्यामुळे हे युद्ध जिंकतात. आणि म्हणून त्यांनी पलिष्टी लोकांना हरवायचं ठरवलं. पण पलिष्टी लोकांचा विश्वास होता की हा कोश आमच्याकडे आहे, या कोशामुळे आम्ही जिंकणार, हा कोशच आमचा सर्व काही आहे. ओके. त्यांनी कराराच्या कोशाला एक जिंकण्याचं साधन म्हणून त्याचा उपयोग केला. आणि आम्ही पाहतो की त्याच वेळेस इस्रायली लोक युद्ध हरले आणि पलिष्टी लोकांनी ह्या संदूकाला आपल्या सोबत ते घेऊन गेले. ओके. महत्वाची गोष्ट आपण त्याच्यामध्ये पाहिली, आपण देवाच्या उपस्थितीचा, देवाच्या शास्त्राचा स्वतःच्या फायद्यासाठी, चुकीच्या गोष्टीसाठी उपयोग करू शकत नाहीत. अजून एक महत्वाची गोष्ट आपण पाहिली की देवाची उपस्थिती, देवाचं शास्त्र, देवाचं वचन आपण याला नुसतं धार्मिक कार्य म्हणून वापरू शकत नाही. आज हजारो विश्वासणाऱ्या लोकांमध्ये फार मोठी चुकीची सवय झालेली आहे किंवा त्याचा गैरसमज झालेला आहे की आम्ही बाप्तिस्मा घेतला म्हणजे आम्ही स्वर्गात जाणार, आम्ही ख्रिसमसला जातो म्हणजे आमचं तारण झालं, आम्ही ईस्टर गुड फ्रायडे करतो म्हणजे आम्ही फार धार्मिक आहोत. असे धार्मिक लेबल लोकांनी स्वतःवर लावून घेतलेले आहेत. त्यांना असं वाटतं की आम्ही काही जरी केलं आणि देवाकडे क्षमा मागितली तर देव क्षमा करेल. हो, देव क्षमा करणार आहे, परंतु देवाची इच्छा आहे की आम्ही पवित्र जीवन जगावं, है ना. धार्मिकतेचा आम्ही चुकीचा उपयोग करू नये. आणि या इस्रायल लोकांनी या कराराच्या कोशाचा धार्मिक आम्ही आहोत आणि हा कोश आमच्याकडे आहे आणि आम्ही युद्ध जिंकणार म्हणून त्याचा उपयोग केला आणि आम्ही पाहतो की ते युद्ध हरले. आणि कराराचा कोश पलिष्टी लोक त्या इस्रायल लोकांकडून हिसकावून ते अश्वदोत शहरामध्ये तो कोश घेऊन गेले. आता जेव्हा हा कोश त्या अश्वदोत शहरामध्ये ते घेऊन गेले आणि घेऊन गेल्याच्या नंतर 7 वर्ष, किती वर्ष?
तो कोश त्यांच्याकडे होता. आम्ही पाहिलं जेव्हा हे कोश घ्यायला गेले आणि कोश घेऊन गेल्याच्या नंतर त्याने तो कोश त्यांचा देव त्याच्या मंदिरात नेऊन ठेवलं. बरोबर आहे, मागच्या वेळेस आपण पाहिलं. आणि मग जेव्हा तो कोश पहिल्याच दिवशी त्यांनी मंदिरात नेऊन ठेवला आणि ठेवल्याच्या नंतर त्या आशोदाचे लोक होते, त्यांनी परमेश्वराचा कोश जमिनीवर त्यांचा देव दागोन, त्या दागोनाच्या मंदिरामध्ये कर्राचा कोश ठेवला. पहिल्याच दिवशी एक महान घटना घडली. जेव्हा यांनी कोश ठेवला आणि हे लोक निघून गेले आणि जेव्हा सकाळी आले तेव्हा त्यांना एक फार विचित्र गोष्ट दिसली. दागोनाची एक उंच मूर्ती त्या कोशाच्या समोर पडलेली लोकांनी पाहिली. आणि मग लोकांनी काय केलं, ती मूर्ती उचलली आणि पुन्हा आपल्या जागेवरती ठेवली. पण दुसऱ्या दिवशी एक अजून गोष्ट घडली. दागोनाची मूर्ती इतकी जबरदस्त पडली की तिचं डोकं फुटलं, तिचे हातपाय तुटले आणि ती तोंडावर पडलेली त्यांना ती दागोनाची मूर्ती दिसली. दोन्ही हात उंबरवठ्यावर आणि तोंड देखील उंबरवठ्यावर त्या मूर्तीचं पडलेलं त्यांना दिसलं. हॅलो, देवाची उपस्थिती. देव कधीच मूर्तीला देणार नाही. देव त्याच्या उपस्थितीचा भास त्याच्या लोकांना देतो. तुम्हाला माहित आहे, जेव्हा कर्राचा कोश पलिष्टी लोक अश्वगोट मध्ये घेऊन गेले, त्या शहरात घेऊन गेले, 7 वर्ष तो कोश त्यांनी जवळ ठेवला आणि त्या कराराला मूर्तीसारखी उपमा दिली. त्याचे परिणाम फार भयानक झाले. आपण वाचूया पहिले शमूएल याचा 6वा अध्याय आणि 19 नंबरचं वचन. जरा आज कृपा करून काही वचन वाचा, म्हणजे तुम्हाला वचनातून त्याचा पुरावा मिळेल. आपण जेव्हाही देवाचं वचन ऐकतो, आणि मी नेहमी हीच प्रार्थना करतो, देवा जी घटना आहे आम्हाला वचनासहित आम्हाला कळू दे. आणि जेव्हा वचनाचा पुरावा असतो कुणीही त्याचा विरोध करू शकत नाही, कारण ते वचनात लिहिलेलं असतं. आणि म्हणून माझी विनंती आहे की आज कृपा करून वचन वाचायला मदत करा. ओके, पहिले शमूएल याचा 6वा अध्याय आणि 19 नंबरचं वचन वाचूया आपण. हा, बेतशेमेन इथल्या लोकांनी त्या कोशाचं निरीक्षण केलं आणि म्हणून परमेश्वराने त्यांचा सहार केला. हो, 50,070 पुरुष जीवे मारले. हॅलो, आता तुम्हाला माहिती का 50,000 लोक कसे मेले? देवानी त्यांच्यावर पिडा पाठवली. पिडा कसली माहिती आहे? उंदराची पिडा. मूळव्याध, बेंड. मूळव्याध माहिती आहे ना? आज अनेक लोकांना ज्यांना मूळव्याध आहे त्यांना किती त्रास आहे त्यांनाच माहिती आहे. ओके, रिअली ही सुरुवात मला वाटतं इथूनच झाली मूळव्याधाची. मूळव्याध, मोठमोठे बेंड बघा, त्याच्या डोक्यावरती पोस्टर तुम्हाला दिसत असेल. डोक्यावर बेंड, अवघड जागेवर बेंड, बसण्याच्या ठिकाणी बेंड, मोठमोठे फोड त्यांना आले. उंदर आले, उंदर चावले आणि किती लोक मेले? हॅलो, पहिले शमूएल 5वा अध्याय आणि 6वं वचन काय म्हणतात? पलिष्ठांनी त्यांचा देव दागोनाच्या मंदिरात ठेवलेल्या कर्राच्या कोशावर कब्जा केल्यानंतर त्यांना गाठी आणि उंदराच्या प्रादुर्भावाने गंभीर पीडा सहन कराव्या लागल्या. प्लीज वाचाल का कोणीतरी? ऐका ना, ते मिक्सर बंद करायला सांगा त्यांना प्लीज. दार बंद करून घ्या, हे दार बंद करून घ्या. परमेश्वराचा जबर हात पडला. एक मिनिट, हो पुन्हा एकदा वाचा सर. परमेश्वराचा
अश्वत्थकरावर परमेश्वराचा हात इतका जबर पडला, त्याने त्यांचा नाश केला. त्याने त्याचा नाश केला. त्याने अश्दोदकर व त्यांच्या आसपासच्या गावातील लोक यांना ग्रंथीच्या व्याधीने पीडले. ग्रंथीच्या व्याधीनं पिडलं. आणि हे पाहून अश्दोदकरांनी म्हटले, हा इस्रायलाच्या देवाचा कोष आमच्यामध्ये राहता कामा नये. आता त्यांना कळालं की हे जे फोडे आहेत, हे जे बेंड आहेत, हे जे ट्यूमर आहे, हे फार भयानक आहे. आणि याच्यामुळे आणि उंदरामुळे, उंदीर, आपल्याला उंदीर सगळ्यांनाच माहिती ना, उंदीर किती त्रासदायक आहे. चांगल्या चांगल्या भिंती उंदर करंटतात. काल विक्रांत भाऊ सांगत होते, ते उंदीर लोखंड देखील करंटतात. इथं काल उंदराला काहीतरी जागा मिळाली ते पोखरण्यासाठी. हॅलो, हजारो उंदर पलिष्ठ लोकांमध्ये घुसले. 50,000पेक्षा जास्त लोकांना बेंड मूळव्याधाचा त्रास सहन करावा लागला. आणि 50,070 लोक त्या उंदराच्या त्रासानं आणि मूळव्याधाच्या त्रासानं, त्या बेंडाच्या त्रासानं मरण पावले, असं शास्त्र आम्हाला सांगतं. देवाच्या कर्राच्या कोशावर त्यांनी कब्जा केला आणि त्याला सन्मान दिला नाही, त्याला मान दिला नाही, त्याला मूर्तीसारखं ठेवलं. आणि म्हणून आशीर्वादाच्या ऐवजी त्यांच्यावर पीडा येऊ लागल्या. हजारो लोक ह्या जगात आहेत, देवाचे फोटो त्यांच्या घरात आहेत, देवाचे वचन घरात लावलेले आहेत, बायबल घरात आहेत, परंतु कधीच देवाची उपस्थितीचा अनुभव त्या लोकांना आलेला नाही. हजारो लोकांनी कधीच शास्त्र वाचायची हिंमत केलेली नाही. काल आम्ही एका घरी गेलो, त्यांच्याकडे बायबल आहे, पण बायबलच्या वरचं कव्हरच नाही, इंडेक्स नाही. म्हणलं कसं काय फाटलं? ते लेकरं खेळत होते ना. बायबल लेकरांना खेळण्याचं साधन नाही. आपण मागच्या वेळेस पाहिलं, देवाने त्याच्या हातानं 10 आज्ञा लिहून दिल्या आणि त्या 10 आज्ञा कर्राच्या कोशात ठेवल्या आणि त्या कर्राच्या कोशातल्या 10 आज्ञा पेपरावर उतरत उतरत आज आपल्यापर्यंत या बायबल स्वरूपामध्ये आलेल्या आहेत. आणि म्हणून शास्त्र लिहिण्याची सुरुवात देवाने केली. देवाने वेगवेगळ्या लोकांना इन्स्पायर केलं, उत्तेजित केलं आणि पवित्र शास्त्र लिहिण्यात आलं. देवाच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द पवित्र शास्त्रामध्ये लिहून ठेवला. आणि म्हणून शास्त्राला खेळण्याचं साधन करू नका. बऱ्याच लोकांना असं वाटतं आम्हाला भूत लागतील म्हणून बायबल उशाला घेऊन झोपतात. तोच प्रकार इस्रायल लोकांनी केला आणि म्हणून त्यांच्यापासून तो संदूक हिसकावून घेण्यात आला. आणि ती त्यांच्यापेक्षा मोठी चूक त्या पलिष्ठ लोकांनी केली. देव त्यांच्या सोबत होता, पलिष्ठी लोकांनी देवाचा संदूक त्या मंदिरामध्ये ठेवला, सन्मान दिला नाही, त्याचा आदर केला नाही, रिस्पेक्ट केला नाही आणि त्यांना वेगवेगळ्या पिढ्यांना सामोरे जावं लागलं. त्यांना भयानक वेदनातून जावं लागलं. देव तुमच्या सोबत आहे असं तुम्हाला वाटतं, तुम्ही देवाचा क्रॉस हातावर गोंधला, तुम्ही घरावर येशू रक्तजय नावाची पाटी लावली, तुम्ही तुमच्या घरात बायबल आणून ठेवले, तुम्ही तुमच्या मुलाचे नाव ख्रिश्चन बायबलनुसार ठेवले. हॅलो, पण जर देवाची उपस्थिती तुमच्या जीवनात नसेल तर तुम्हाला या अशा भयानक संकटाला सामोरे जावंच लागेल. सुटका नाहीये. नाव बायबल प्रमाणे ठेवून, बायबल तुमच्यापासून लांब ठेवून तुम्ही आशीर्वादित होऊ शकत नाहीत. बऱ्याच लोकांना वाटतं माझं नाव बायबल प्रमाणे आहे, मी बायबलचा माणूस आहे, परंतु बायबलचे वचन जर त्याच्यामध्ये नसतील, तो देवाचं शास्त्र वाचत नसेल, देवाला सन्मान देत नसेल, प्रार्थना करत नसेल, तर त्याचं बायबल प्रमाणे नाव असून उपयोग नाही. पलिष्ठी लोकांमध्ये देवाचा संदूक होता
आणि पण त्या बलिष्ठ लोकांनी देखील संदुकाचा सन्मान दिला नाही, संदुकाचा आदर केला नाही. आणि त्यांनी देखील त्याला संदुकाला एका मूर्तीसारखं समजलं. आणि आम्ही पाहतो की त्यांना बेंडांना आणि उंदराच्या त्रासाला सामोरे जावं लागलं. जर तुम्ही नुसतं धार्मिक जीवन जगत आहात, तुम्हाला नाताळ, नवीन वर्ष, गुड फ्रायडे, ईस्टर फक्त तितकंच माहिती आहे. बरेच लोक चर्चला जातात कारण मुलींचे लग्न व्हायला पाहिजे. बरेच लोक चर्चला जातात कारण मैत्री करायला पाळत पाहिजे, लग्न लावायला पाळत पाहिजे, लेकरांचं समर्पण करायला पास्टर पाहिजे. देवाच्या लोकांनो, तुम्ही देवाच्या उपस्थितीचा, देवाच्या शास्त्राचा, देवाच्या लोकांचा चुकीच्या कामासाठी उपयोग कराल तर संकट तुमच्या दाराशी येऊन ठेपलेलं आहे. शुगर तुमच्या दाराशी येऊन ठेपलेली आहे, बीपी येऊन ठेपलेला आहे, कॅन्सर येऊन ठेपलेला आहे. भयानक आजार त्या लोकांच्या जीवनाशी जरूर राहतील जे देवाचा योग्य प्रकारे सन्मान करणार नाहीत. एकदा बाप्तिस्मा घ्या, दोनदा घ्या. बरेच लोक त्यांना असं वाटतं मी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा बाप्तिस्मा घेतल्यावरती माझे पाप क्षमा होतील. हॅलो, आंतरिक बदल, देवाचा सन्मान, देवावरचं प्रेम, देवाचा आदर, देवाची सेवा, देवाचा सन्मान तुम्हाला आशीर्वादानं भरून टाकणार आहे. जर तुम्ही देवाचा उपयोग फक्त पोट भरायसाठी करत असाल, अनेक सेवक आहेत ज्यांच्या मनात देवाविषयी काही सन्मान नाही. पोट भरायचं साधन देवाच्या सेवेला केलेलं आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं आम्ही अमेरिकेला जाऊ, युरोपला जाऊ, जपानला जाऊ, फ्रान्सला जाऊ, तिथं आम्ही काहीतरी संदेश सांगू, आमचं काम दाखवू आणि पैसे मागून घेऊन येऊ. पैसे मिळतील तुम्हाला, लोक देतील तुमच्याकडे बघून. तुम्ही जी लाचारी बाहेर जाऊन दाखवली त्याच्याबद्दल लोक तुम्हाला पैसे देतील. पण लक्षात ठेवा, देव तुमच्या सोबत आहे की नाही हे तुम्हाला तपासलं पाहिजे. बऱ्याच सेवकांना वाटतं पास्टर झालं म्हणजे काही काम करायची गरज नाही, हात मळणार नाही, पाय मळणार नाही, बिगारी काम करायची गरज नाही, मिस्त्री काम करायची गरज नाही, रोजारी जायची गरज नाही, रेडीमेड पैसे मिळतील. तुम्ही देवाच्या नावाचा, देवाच्या सेवेचा जर चुकीचा उपयोग कराल, लक्षात ठेवा शेवट फार भयानक होणार आहे. जर तुम्हाला असं वाटतं देवाने तुम्हाला पाचारण केलंय तर आम्ही देवाचा सन्मान करायला पाहिजे, देवाचा आदर करायला पाहिजे, देवाच्या वचनानुसार आमची वागणूक पाहिजे. ह्या बलिष्ठ लोकांनी देखील देवाच्या संदुकाचा सन्मान केला नाही आणि त्यांना भयानक पिढीला सामोरं जावं लागलं. आणि किती लोक मेले त्यांचे? 50,070 पुरुष मारले गेले. पहिले शमूएल 6:19 मध्ये याचा वृत्तांत आहे. 50,000 लोक, 50,000 आणि 70 ही संख्या कमी नाहीये. जो देवाचा आदर करणार नाही, देवाचा सन्मान करणार नाही, देवासोबत जीवन जगणार नाही, लक्षात ठेवा संकट तुम्हाला शोधत आहे. 50,000 लोकांचे मुर्दे पडले, 50,000 लोक मृत्युमुखी पडले आणि फार मोठ्या संकटाला बलिष्ठ लोकांना सामोरे जावं लागलं. आणि मग त्यांनी ठरवलं का बरं बलिष्ठ लोकांना 50,000 लोकांना देवानी मारलं? कारण त्यांनी 19 नंबरच्या वचनात काय दिलंय? बेशेमाच्या लोकांना मारले कारण त्यांनी परमेश्वराच्या कोशात डोकावले होते. आणि त्यांनी त्या लोकांपैकी 50,070 पुरुष मारले गेले. जरा वाचाल का 6:19 पुन्हा एकदा? येवले सर, पहिले शमूएल 6:19. लोकांनी परमेश्वराच्या कोशाचे निरीक्षण केले. परमेश्वराच्या कोशाचे काय केलं? निरीक्षण केलं. म्हणजे कोश. हॅलो, कर्राचा कोश उघडून पाहिलं की त्यात
काय आहे. आणि काय झालं, म्हणून परमेश्वराने त्यांचा संहार केला. आणि म्हणून परमेश्वराने त्यांचा संहार केला आणि 50,000 70 पुरुष मारले गेले. आणि मग यांना समजलं, 7 वर्षांनी का यांचे डोळे उघडले. म्हटले आता आम्ही जिंकणारे लोक आहोत, हे असलं अपयश आम्हाला सहन होणार नाही, असले हार आम्हाला सहन होणार नाही. आणि त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली. कदाचित त्यांना आठवलं असेल, जेव्हा सापाची पिळा इस्रायल लोकांवर आली तेव्हा त्याने मोशेने पितळेचा साप वरती करून लटकवला. ज्यांनी त्या सापाकडे पाहिले ते वाचले. आणि म्हणून यांनी देखील सोन्याचे उंदर बनवले. वाचा 1 शमूएल 6, 4 आणि 5. ते म्हणाले त्याबरोबर दोषार्पण पाठवायचे ते कोण? हा, आता दोष अर्पण पाठवायचं यांना. आम्ही चुकलो. काय झालं वाचा सर. ते म्हणाले फलिस्ती सरदारांच्या संख्येइतक्या फलिस्टी सरदाराच्या संख्ये इतक्या ग्रंथींच्या 5 ग्रंथीच्या 5 म्हणजे उंदराच्या 5. व उंदराच्या 5 हॅलो, त्या फोड्यांच्या ग्रंथी म्हणजे त्या फोड्या, ती पिढा, ते बेंड, त्या बेंडाच्या 5 आणि उंदराच्या 5 सोन्याच्या प्रतिमा, सोन्याच्या मूर्त्या. कारण तुम्हा सर्वांना व तुमच्या सरदारांना सारखीच पीडा प्राप्त झाली आहे. हॅलो, ज्या ज्या पिढा आल्या त्यांचं सोन्याच्या मूर्त्या त्यांनी बनवल्या आणि दोष अर्पण म्हणून त्यांनी त्या वाहिल्या. जास्त ज्या ग्रंथींनी आणि उंदरांनी तुमच्या देशाचा नाश होत आहे, ज्या ग्रंथींनी म्हणजे बेंडांनी आणि उंदरांनी तुमच्या देशाचा नाश होत आहे, त्यांच्या प्रतिमा करा. त्याच्या प्रतिमा करा. परमेश्वराच्या देवाचा महिमा मान्य करा. हो, देवाचा महिमा मान्य करा. म्हणजे कदाचित तो तुमच्यावर वरला, तुमच्या देवावरला व तुमच्या देशावरला आपला हात काढेल. तुमच्या लक्षात येते का काय झालंय. अर्पण, पाप अर्पण, दोष अर्पण त्यांनी अर्पण केले. त्यांना कळालं की ते दोषी आहेत. जोपर्यंत आम्ही पश्चाताप करणार नाहीत, भले आम्ही 7 वर्षापासून ख्रिस्ती असू किंवा 50 वर्षापासून विश्वासणारे असू, आम्ही विश्वासणारे असून देवाच्या विरोधात वागतो, पाप करतो, तंबाखू खातो, गुटखे खातो, शिव्या देतो, चुगल्या करतो, हॅलो, फसवतो, दुसऱ्याची नालास्ती करतो. लक्षात ठेवा देवाच्या लोकांनो, या बलिष्ठ लोकांनी देखील दोष अर्पण केलेला आहे, म्हणजे पश्चाताप केलेला आहे. आम्हाला देखील जर आमच्याकडून ह्या देवाच्या विश्वासणारे असताना देखील आमच्याकडून चुका झालेल्या आहेत, तर पर्याय आहे. आम्हाला आमचे दोष कबूल केले पाहिजेत, आमचे पाप कबूल केले पाहिजे. देवाच्या जवळ बसून आम्हाला आमच्या पापाची क्षमा मागितली पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे. आमच्या जीवनाला हॅलो नवीन वळण लावण्यासाठी, नवीन आशीर्वाद मिळण्यासाठी आम्हाला पश्चाताप करण्याची गरज आहे. आणि मग काय झालं, हे फलिस्ती लोक त्यांनी एक पुढारी नेमला. 20 आणि 21 वाचा सर. 6वा अध्याय 20 आणि 21. हा. या परमेश्वरासमोर, हा, या पवित्र देवासमोर कोण टिकेल? ते घाबरले, म्हटले देवासोबत कोण टिकेल? तो आता आमच्याकडून निघून कोणीकडे जावा. तो आता आपल्याकडून कुठेतरी निघून गेला पाहिजे. मग त्यांनी किर्यात यारीमच्या लोकांकडे, किर्यात यारीम, हॅलो, खूप सुंदर जागा आहे, ते नाव आहे किर्यात यारीम. आणि त्या जागेवर जासूस पाठवून सांगितले, त्यांनी सांगितलं, बाबा किर्यात यारीमच्या लोकांनो, एक जासूस त्यांच्याकडे पाठवला आणि काय म्हटले की तुम्ही त्यांनी बलिष्ठांनी परमेश्वराचा कोष माघारी आणला आहे, परमेश्वराचा कोष माघारी आणला आहे. तर तो तुम्ही आपल्याकडे घेऊन जा. जो कोष आम्ही हिरावून घेतला होता, हिसकावून घेतला होता, त्याच्यामुळे आम्हाला फार पीडा भोगाव्या लागल्या. आता हा तुमचा कोष तुम्ही परत घेऊन जा. पुढे
एकच वाचलं, कोश घेऊन जाण्यासाठी त्यांनी संदेश वाहक पाठवला, कोश घेऊन जाण्याची त्यांनी विनवणी केली. हॅलो. आणि कोश घेऊन जाण्यासाठी त्याने लोकांना म्हटले की तुम्ही हा कोश घेऊन जा. किर्यात यारीमच्या रहिवाशांना कर्राचा कोश घेण्याची विनंती केली. आणि हा कर्राचा कोश या किर्यात यारीम ह्या शहरामध्ये, ह्या जाग्यामध्ये तो घेऊन जाण्यात आला. आणि 20 वर्ष, किती वर्ष, किती वर्ष, 20 वर्ष हा कर्राचा कोश या किर्यात यारीम मध्ये त्या डोंगरावरती होता. आपण वचन वाचूया, 1 शमूएल 7वा अध्याय आणि 1 वचन. हा, तो कोश कोणाच्या घरी ठेवला? कुणाच्या? सगळ्यांनी बोला, कुणाच्या? ओके. तो कोश अभिनादाबाच्या घरी ठेवला. आणि परमेश्वराच्या कोशाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी त्याचा पुत्र एलाजारला पवित्र केले. अभिनादाब, कधी नाव ऐकलं का? आताच ऐकलं, हरकत नाही, नो प्रॉब्लेम. आज काही लपलेले सुंदर चरित्र आज आपण ह्या कर्राच्या कोशाच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि आपण त्याच्यातून शिकणार आहोत काय घडलं ते. हा अभिनादाब हा कर्राचा कोश त्याच्या घरात ठेवला. अभिनादाबाच्या घरात हा कर्राचा कोश ठेवला. आणि त्याचा मुलगा एलाजार, एलिएझर नाही, एलाजार. हॅलो. त्या एलाजाराला सांगितलं की तू या कर्राच्या कोशाकडे लक्ष ठेव. 2 नंबरचं वचन वाचा. किर्यात यारीम येथे कोश राहिला. किर्यात यारीम येथे कोश राहिला. त्याला बहुत काळ लोटला. त्याला बहुत काळ लोटला. किती काळ? 20 वर्ष. हॅलो. किती वर्ष? 20 वर्ष कर्राचा कोश किर्यात यारीम मध्ये अभिनादाबाच्या घरामध्ये होता. किती वर्ष होता? 20 वर्ष. हा अभिनादाब कोण आहे माहित तुम्हाला? हॅलो. आपण बघूया जरा त्याची हिस्ट्री, तोपर्यंत आपल्याला कळणार नाही ना हा कोण होता ते. हे चित्र किती लोकांनी पाहिलं? जर नाही पाहिलं तर आपला व्हिडिओ आहे शौलाच्या जीवनातून धडे, तुम्ही कृपा करून पहा. शौल राजा होता. कोण? आणि शौल राजाच्या कारकिर्दीमध्ये हा कोश यरुशलेमच्या लोकांना परत, म्हणजे यरुशलेम म्हणजे किर्यात यारीमच्या लोकांना परत मिळालेला आहे. आता बघूया आपण हा अभिनादाब कोण आहे आपण बघूया. प्लीज कोणतरी वाचा 1 इतिहास 9:39. 1 इतिहास 9:39. नेर. हॅलो, ऐकून घ्या. नेरास किश झाला. शौल झाला. किशापासून राजा शौल जन्माला आला. योनाथान. आणि शौलाचा मुलगा योनाथान, मल्कीशुआ. दुसरा मुलगा मल्कीशुआ. अभिनादाब. आणि अभिनादाब यशबाल. आणि यशबाल झाले. हॅलो, लक्ष देऊन ऐका. नेरापासून किश, किशापासून शौलापासून योनाथान, मल्कीशुआ
आणि अभिनादाब. कर्राचा कोश कुणाच्या घरात होता? अभिनादाब. अभिनादाब कुणाचा मुलगा आहे? बायबल मध्ये बघा, बायबल मध्ये बघा प्लीज. पुन्हा एकदा वचन वाचूया आपण 39 नंबरचं वचन. नेरास कीश झाला. आता ऐका. नेरास कीश झाला. किश झाला. किशास शाऊल झाला. किशास शाऊल झाला. हॅलो, किशाचा मुलगा कोण? शाऊल. आणि शाऊलाचे मुलं कोण आहेत? योनातान, मलकीशुआ आणि अभिनादाब. म्हणजे शाऊल राजा असताना त्याचा मुलगा अभिनादाब, त्याच्या घरात हा कर्राचा कोश होता. डोंगरावर हवेशीर घर त्याचं. आणि त्या घरात तो कोश 20 वर्ष होता. किती वर्ष? कुणाच्या घरात? अभिनादाब कोण होता? असा मोठ्याने बोला ना सर, समजते काही? अभिनादाब कुणाचा मुलगा? आणि शाऊल कोण होता? मला वाटतं माहिती होता का नाही? तो इस्रायलचा पहिला राजा कोण होता? इस्रायलचा पहिला राजा शाऊल. 29 वर्ष राज्य केल्यावर, किती वर्ष? 29 वर्ष राज्य केल्यावर 29व्या वर्षी हा कर्राचा कोश त्यांच्या महलात आला. ह्या अभिनादाबच्या घरात आला. हॅलो, 40 वर्ष, 20 वर्ष, किती वर्ष? 20 वर्ष हा कर्राचा कोश अभिनादाबाच्या घरात होता. पण अभिनादाबानं कधीच त्या कर्राच्या कोशाकडे लक्ष दिलं नाही. किती वर्ष? 20 वर्ष कमी वेळ. तुम्हाला एक उदाहरण देतो, तुमच्या लक्षात येईल. पारसमणी माहिती आहे किती लोकांना ऐकलंय? पारसमणी एक उदाहरण आहे, असंच खरी घटना नाही, फार फेमस स्टोरी आहे ती. आम्ही नेहमी सांगत राहतो कारण तुम्हाला उत्तेजन मिळावं. एक साधू महाराज, त्याच्याकडे पारसमणी होता आणि तो तपश्चर्याला चालला होता. ऐका ना वाघमारे साहेब, नाही तर चहा पिऊन बाहेरून या प्लीज, डिस्टर्ब नका करू. तो पारसमणी त्याच्या झोळीत होता आणि जाताना त्याला आठवलं की हा पारसमणी माझ्या बॅगेत आहे, झोळीत आहे. याचं काय करू? मी तर तपश्चर्याला जाणार आहे, याचा मला काहीच उपयोग होणार नाही. म्हणून जाताना त्याला एक तेल विकणारा माणूस भेटला. कोण? आपली झोपडी झाकून तो तेल विकत होता. आणि तेल विकता विकता हा त्याच्याकडे गेला, म्हटला हा पारसमणी आहे, मी तुला देतो, तू याचा उपयोग कर. तो म्हणला ठीक आहे ठीक आहे, कुठेतरी ठेव तिथं जागा असेल तर. आणि त्या व्यक्तीनं, तो ऋषीमुनीनं, तो महाराजांना तो पारसमणी एका कोपऱ्यात ठेवला. त्याला म्हटला बघ तो पारसमणी, त्याचा उपयोग कर. हा महाराज गेला, अनेक वर्षांनी परत आला. दाढी वाढलेली, केस वाढलेले. येताना विचार करतोय हा तेलवाला आता मोठा धनवान झालेला असेल, सोन्याच्या खाणी याच्याकडे असतील, मोठमोठ्या बिल्डिंगी महल याच्याकडे असेल. हा विचार करत 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 येत असताना याला एकही बिल्डिंग नाही, एकही महल दिसत नव्हतं. म्हटलं काय झालं हे? जवळ जवळ आला, बघतो तर तोच तेलवाला तेल विकतोय त्या झोपडीमध्ये. तो महाराज आला, म्हणतो अरे तुला अक्कल आहे का? तुला मी पारसमणी दिलाय, इकडे ये माझ्याकडे. कुठे ठेवलास तो? मला माहित नाही तो कुठे ठेवलास, बघ कुठे ठेवलास. म्हणजे ते पण बघितलं नाही कुठे ठेवलाय. मला तुझ्याकडे काय असेल घेऊन ये. पूर्वी लोखंडाची उलथाणी, लोखंडाच्या कढई असायच्या, तो घेऊन आला. आणि त्या महाराजांनी तो पारसमणी त्या लोखंडाच्या कढईला लावला. ती लोखंडाची कढई सोन्याची झाली. त्या लोखंडाच्या उलथाणीला लावला, ती लोखंडाची उलथाणी सोन्याची झाली. तो तेल विकणारा म्हणतो महाराज फक्त एक रात्र असू द्या,
तो महाराज म्हणतो, मूर्खा, तुझ्याकडे मी इतक्या वर्ष ठेवला, पण त्याच्याकडे तू बघितलं पण नाहीस. आता मी तुला देणार नाही. त्या पारस होण्यापेक्षा अतिमहान सर्वश्रेष्ठ कर्णाचा कोश अभिनादाबाच्या घरात होता, आणि ह्या अभिनादाबानं त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही, बघितलं सुद्धा नाही. देवाची उपस्थिती त्याच्या घरात होती, तरी त्यांनी कधी अनुभव घेतला नाही. हॅलो, त्याला वाटलं माझ्या बापाचा अभिषेक देवाने केलाय, शम्युएलाने केलाय, आम्हाला देवाची गरज नाही. बरेच लोक, त्यांना वाटतं मी बिशप झालो 5,000 रुपये देऊन, त्यांना वाटतं मी पास्टर झालो, त्यांना वाटतं मी रेव्हरेंड झालो. बरेच लोक प्रॉफिट झालेत, त्यांना काहीतरी प्रॉफिट आहे म्हणून ते प्रॉफिट झाले, स्वयंघोषित प्रॉफिट. हॅलो, बऱ्याच लोकांना वाटतं आम्ही चांगले पदाधिकारी आहोत. दार लावून घ्या सर प्लीज, मोठमोठं पद आमच्याकडे आहे. आणि म्हणून लोक देवाच्या जवळ बसायला मागत नाहीत, देवाच्या उपस्थितीचा अनुभव घ्यायला मागत नाहीत. सेवा करतात हो, पण प्रार्थनाच करत नाहीत. संदेश सांगतात हो, पण रोज देवाचं वचन व्यवस्थित वाचत नाहीत. आराधना करतात हो, पण स्वतःचं टॅलेंट दाखवल्याशिवाय राहत नाही. देवाची उपस्थिती तुमच्या घरात तुमच्या सोबत आहे, पण हजारो सेवक, आपण पास्टर लोक आहोत म्हणून नेहमी आपण पास्टरला समोर ठेवतो, सेवकांना समोर ठेवतो. मला माफ करा, मी कुणाचं नाव घेऊन किंवा कोणाला उद्देशून बोलत नाही, परंतु ही खरी वस्तुस्थिती आहे. आज सेवकांना खूप सेवा आहे, पण प्रार्थना करायला वेळ नाहीये. त्यांना असं वाटतं लोकांना झोपा येत नाहीत, गोळ्या खातात, आम्हाला फुकट झोप भेटते, आपण झोपेचा आनंद घेतला पाहिजे. आणि म्हणून लोक तासन तास झोपेत काढतात, खूप प्रेम करतात झोपेवरती. देव त्यांच्या घरात उपस्थित आहे. बाहेरून लोक आले ना, त्या लोकांना जाणीव होते इथं देवाची उपस्थिती आहे, पण त्या सेवकाला जाणीव होत नाही. दुसऱ्यांना समजतं तुमच्या घरात देवाची उपस्थिती आहे, पण त्या पास्टरला समजत नाही, तो कधी वेळच देत नाही. 20 वर्ष या अभिनादाबाच्या घरात देवाचा कर्णाचा कोश होता, पण त्यांनी कधीच त्या देवाच्या उपस्थितीचा पर्सनल अनुभव घेतला नाही. आज हजारो सेवक आहेत, हजारो विश्वासणारे आहेत, त्यांना पर्सनल देवाचा वैयक्तिक अनुभव आलेला नाही. त्यांच्यातून साक्ष घडतात, देव लोकांना आशीर्वाद देतो, भूत काढतो देव, पण त्यांना वैयक्तिक अनुभव नाही, त्यांना वैयक्तिक आशीर्वाद नाही. वैयक्तिक चमत्कार त्यांच्या जीवनात घडलेले आहेत, लोकांसाठी घडतात, पण त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये ते सुखे आहेत. लोकांच्या साठी देव त्यांचा उपयोग करत आहे, पण त्यांच्याच जीवनात मोठमोठे अडखळ, समस्या, प्रॉब्लेम, आजार, रोग येऊन बसलेले आहेत. का? देवाची उपस्थिती वैयक्तिकरित्या ते कधी अनुभवत नाहीत. कर्णाचा कोश 20 वर्ष याच्या घरात होता. अभिनादाबाने जर त्या कर्णाच्या कोशाचा आदर केला असता, तर त्याचं नाव चांगल्या स्वरूपात शास्त्रात कोरलं गेलं असतं. नुसतं नावाने विश्वासू होणं, नावाचा सेवक होणं, नावाचा पास्टर होणं, नावाचा लीडर होणं, नावाचा ट्रस्टी होणं, नावाचा डायरेक्टर होणं, नावाचा मॅनेजर होणं काही कामाचं नाही. आम्हाला आध्यात्मिक दृष्ट्या आतून बदललं पाहिजे, देवाचा सन्मान करायला पाहिजे. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही सेवा कमी केली तरी चालेल, पण जास्त देवाजवळ बसा. येशू ख्रिस्ताने रात्रभर
डोंगरावर पित्याच्या उपस्थितीमध्ये बसून काढली. उत्कृष्ट आदर्श आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो देव असून त्याने प्रार्थनेत वेळ घातला आम्ही शिकण्यासाठी. दे आर द ग्रेट एक्झाम्पल फॉर अस. आमच्यासाठी सुंदर उदाहरण आहे. बरोबर. अभिनादाबाच्या घरात कर्राचा कोश होता. त्याला कर्राच्या कोशाची ताकदच समजली नाही. त्याला फक्त बापाची ताकद माहिती होती. शौल काय करू शकतो, तो कोण आहे, ते राजपुत्र आहे. ते बऱ्याचदा आम्ही पण म्हणतो आम्ही देवाचे पुत्र आहोत, देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. पण तुमचा देव परमेश्वराचा काय सामर्थ्य आहे, जर त्या सामर्थ्याचा तुम्ही अनुभव घेणार नाहीत तर तुम्ही स्वतःला पुत्र म्हणून पण काय उपयोग होणार नाही. मला माफ करा, थोडं कडक आणि डायरेक्ट देवाचं वचन आहे, पण आज आपण स्वीकारूया. देव आमच्या घरात उपस्थित आहे. देव आमच्या सोबत उपस्थित आहे, पण आमच्या मध्ये उपस्थित आहे का, फार महत्वाचं आहे. सोबत असणं आणि मध्ये असणं फार महत्वाचं आहे. बरोबर. मनात आणि ध्यानात देव असला पाहिजे. देवाची उपस्थिती अभिनादाबाच्या घरात 20 वर्ष होती. 20 वर्ष त्या डोंगरावर कर्राचा कोश ठेवण्यात आला, पण त्याने कधीच त्या देवाच्या उपस्थितीला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्या कोशाजवळ कधी तो बसला नाही. कधीच त्याने त्या कर्राच्या कोशाच्या सामर्थ्याचा अनुभव घेतला नाही. कधीच त्याने त्या कर्राच्या कोशाचं काय सामर्थ्य आहे लोकांना सांगितलं नाही. कारण त्या बापाचा अभिषेक झाला होता. तो इस्रायलचा पहिला राजा झाला होता. आणि अभिनादाब त्या राजाचा आवडता मुलगा असेल म्हणून त्याला उंच डोंगरावर हवेशीर घर बांधून दिलं. आणि त्या सुंदर घरामध्ये अति महान सर्वश्रेष्ठ देवाची उपस्थिती होती. तो त्या बाहेरच्या हवेतच गुम होता. बाहेरच्या वातावरणाचा आनंद घेण्यामध्येच तो व्यस्त होता. आज सेवक लोक बाहेरच्या मंडळांमध्ये वेळ घालण्यात फार व्यस्त आहेत. याच्या घरी जायचं, त्याच्या घरी जायचं, इथं बिर्याणी आहे, तिथं मटण आहे, तिथं चहा आहे, तिथं पार्टी आहे, त्यांनी बोलवलं, यांनी बोलवलं. लोक आमचा आदर करतात म्हणून आम्ही लोकांमध्ये जास्त व्यस्त आहोत. आम्ही देवापेक्षा जास्त वेळ लोकांना देत आहोत. आम्हाला असं वाटतं मी चांगला प्रचार करू शकतो म्हणून मी लोकात राहिलं पाहिजे, लोकांना शिकवायला. आम्हाला वाटतं मी चांगली प्रार्थना करतो म्हणून माझी प्रार्थना लोकांसाठी केली पाहिजे, लोकांना ऐकवली पाहिजे. मला चांगले गाणे गाता येतात म्हणून मी माझ्या सुंदर आवाजाने लोकांना गाणे गाऊन दाखवले पाहिजे. बरोबर आहे. हा अभिनादाब त्या सुंदर वातावरणामध्ये हरवून गेलेला होता. आज आम्ही देखील त्या सुंदर वातावरणामध्ये हरवून गेलेलो आहोत. आम्हाला देवापेक्षा जास्त लोक महत्वाचे वाटायला लागलेले आहे. आमचा सन्मान आम्हाला महत्वाचा वाटत आहे. आमचं पद आम्हाला महत्वाचं वाटत आहे. आमची हुशारी, आमची बुद्धिमानी आम्हाला हुशारी वाटत आहे. कर्राचा कोश त्याच्या घरात होता. त्या कर्राच्या कोशाचं सामर्थ्य, त्याच्यातली ताकद न ओळखता तो आपल्या बापाच्या ताकदीवर, राजपुत्र ह्या ताकदीवर जास्त उड्या मारत होता. जास्त फेमस त्याला व्हायचं होतं कारण त्याचा बाप राजा होता. देवाच्या लोकांनो, अभिनादाबासारखं मोठेपणाच्या भ्रमात जाऊ नका. तुम्ही खूप काही करू शकता, त्या भ्रमात राहू नका. देवाशिवाय आम्ही काही करू शकत नाहीत. देवाच्या उपस्थितीशिवाय आम्ही जिंकू शकत नाहीत. अभिनादाबाच्या घरात 20 वर्ष कर्राचा कोश होता, पण त्याने कधीच त्याच्याकडे लक्ष दिलं नाही.
देवाचे शास्त्र तुमच्या घरात आहेत, ते वाचून त्याच्यातलं मर्म शोधायचा प्रयत्न करा, त्याच्यातलं गुज आत्मसात करायचा प्रयत्न करा. देव कोण आहे तुम्हाला बाहेर जाऊन शोधायची गरज नाही. देवाचं वचन तुमच्या घरात आहे, ते वाचून तुम्ही महान देवाच्या सामर्थ्याचा अनुभव घेऊ शकता. सगळं जग देवाला शोधायला घराच्या बाहेर पडत आहे. देवाला शोधण्यासाठी लोक मोठमोठ्या सभेमध्ये सहभागी होत आहेत, मोठमोठ्या पास्टर फेलोशिप केल्या जातात. पण माझी तुम्हाला विनंती आहे, खरा देवाचा शोध तुम्हाला तुमच्या घरात बसून देवासोबत वेळ घालवून करायचा आहे. देवाला तुम्हाला डायरेक्ट त्याच्या शास्त्रातून बोलायचं आहे, त्याचा अनुभव तुम्हाला द्यायचा आहे. जगातला सगळ्यात मोठा खजाना, सगळ्यात मोठा आशीर्वाद तुमच्या जवळ आहे आणि तुम्ही बाहेर लोकांमध्ये शोधत आहात. हा दान देईल, तो दशमांश देईल, तो 100 रुपये देईल, तो 500 रुपये देईल. कशाला फिरतो आम्ही सेवा करतो? आमची सेवा दाखवून कोणतरी जास्त डोनेशन देईल, आमची सेवा बघून कोणतरी आमच्या चर्चमध्ये येऊन जास्त आम्हाला दान देईल. कोणाकडे पण जा, गुगल पे नंबर आहेच, फोन पे नंबर देतातच. कोणतं पण चॅनल ओपन करा, गुगल पे करा, जीपे करा, आम्हाला मदत करा. अरे भिकाऱ्यांनो, देवाला मागा, मला माफ करा, पण भीक मागायची नवीन स्टाईल बंद करा. अमेरिकेला जा, युरोपला जा, कुठे जा, भीक मागायची स्टाईल बंद करा. देव तुमच्या सोबत आहे, तो आकाश कपाटे उघडून तुमच्याकडे जागा पुरणार नाही इतके आशीर्वाद तुम्हाला देईल. मला माफ करा, थोडं कडक आहे पण खरं आहे. देवाची उपस्थिती तुमच्या सोबत आणायचा प्रयत्न करा, त्या उपस्थितीचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करा, त्या उपस्थितीनं भरायचा प्रयत्न करा, त्या सामर्थ्यानं भरायचा प्रयत्न करा. आता त्या कराच्या कोशातून देवाला आमच्या अंतःकरणात यायचंय. तुमच्यातून देव त्याचं सामर्थ्य लोकांना दाखवणार आहे. आपण गाणे गातो फक्त, कर आनंद आनंद आनंद, ख्रिस्त नामात होनी आनंद. पुढे काय? आनंदाने आनंदाने टाळ्या वाजवा आणि नाचा, तुम्ही सगळ्यांना नाचवा. पुढे देवाचे सामर्थ्य तुम्ही दाखवा. देवाचं सामर्थ्य कोण दाखवेल? पाहिजे ना तुमच्या देवाचं सामर्थ्य. नुसतं आरडाओरडा असून चालणार नाही. अनेक सेवकांना फार सवय नुसतं आरडाओरडा करायची, सवयच आहे म्हणा आरडाओरडा करायची. त्यांना असं वाटतं लय आरडल्यावर ओरडल्यावर देवाचं सामर्थ्य उतरतं, पण हे चुकीचं आहे. दॅट इज अ रॉंग. आरडाओरडा जीव कोरडा तुम्ही थकून जाल, पण कोणाला काय उपयोग होणार नाही. पण जेव्हा तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये बसाल, हळू जरी बोलाल तर मोठा प्रभाव लोकांवरती पडेल. बरोबर आहे? आणि म्हणून या अभिनादाबापासून आम्हाला शिकायचं आहे. शौलाचा मुलगा अभिनादाब, देवाची उपस्थिती त्याच्या घरात होती. त्याने शोधायचा प्रयत्न केला नाही की हे काय आहे. देवाचं शास्त्र तुमच्या घरात आहे, खोला, वाचा, प्रार्थना करा, पवित्र आत्मा समजू दे काय आहे, याचं बॅकग्राऊंड मला समजू दे, हे कुठून आलं मला समजू दे, याचं मूळ मला समजू दे. प्रभू तू काय आशीर्वाद देऊ इच्छितोस मला समजू दे. पहिले माझ्यासाठी आशीर्वादित कर, पहिलं मला आशीर्वादित कर, म्हणजे मी इतरांसाठी आशीर्वादाचं चॅनल बनेल, आशीर्वादाचं कारण बनेल. जो खोदतो ना त्यालाच गहन 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 जाता येतं. देवाचं वचन खोदायला शिका.
एक उदाहरण शास्त्राचा एक माणूस माळी होता आणि त्याच्या गार्डन मध्ये झाड होतं आणि त्याने तो कामाला होता आणि मालक दरवर्षी येत होता. 3 वर्ष मालक येत होता. किती वर्ष? 3 वर्ष मालक आला. 3ऱ्या वर्ष म्हटला त्याला तोडून टाक. तो काय म्हणतो, मला आता खोदू द्या, मी आता खोदील आणि याला फळ का नाही त्याचं कारण शोधून काढेल. आणि त्याने खोदायला सुरुवात केली. त्याला कळालं मी जे पाणी टाकतो ते वरवरच आहे, मी जे खत टाकतो ते, कारण या झाडाच्या भोवती याच्या खोडाला दगड आहे. मी टाकलेलं पाणी खोलवर जात नाही, मी टाकलेलं खत त्याच्या मुळापर्यंत जात नाही, म्हणून फळवर येत नाही. खोदा, देवाचं वचन खोदा, तुम्हाला त्याची गहराई सापडेल. हॅलो, खरं तर येशू ख्रिस्ताचं उदाहरण आहे. येशू ख्रिस्ताने 3 वर्ष सेवा केली आणि त्या शास्त्री परुसी यहुद्याकडून फळांची अपेक्षा केली. तो म्हणतो मी 3 वर्ष झालं यांच्या सेवा करतो, मला फळं दिसत नाहीत. ओके, हा वेगळा विषय. परंतु आम्ही देवाचे सेवक ह्या नात्यानं आम्ही वचनाला खोदलं पाहिजे, त्याच्या गहराईपर्यंत गेलं पाहिजे. तेव्हा देवाच्या गहन उपस्थितीचा अनुभव आम्हाला येईल. देवाच्या उपस्थितीशिवाय आम्ही काही करू शकत नाहीत. आणि म्हणून देवाची उपस्थिती कुठे आहे? शास्त्रात, त्याच्या प्रार्थनेमध्ये आहे. तिला अनुभवायचा प्रयत्न करा. तुम्हाला लोकांच्या घरी जायची गरज नाही, लोक तुमच्या घरी येतील. अभिनादाबाच्या घरात 20 वर्ष कमी काळ आहे का? 20 वर्ष हा संदूक त्याच्या घरात होता. पण त्याचं मर्म, त्याचं सिक्रेट, त्याचं रहस्य, त्याचं सामर्थ्य त्याने ओळखलं नाही. त्या 20 वर्षात खूप काही घडलं. युद्ध झाले, हारले, शौलाने युद्ध केलं आणि शेवटच्या युद्धात काय झालं माहिती का? 2 शमूएल माफ करा, 1 शमूएल 1 शमूएल याचा 31वा अध्याय आणि 2रं वचन. देवाची, हॅलो, 1 शमूएल 31 अध्याय आणि 2 नंबरचं वचन. फलिस्त्यांनी शौलाचा व त्याच्या पुत्रांचा पाठलाग निकराने करून शौलाचे पुत्र योनातान, अभिनादाब व मल्कीशुआ यांचा वध केला. हॅलो, इकडे बघा. 20 वर्ष देवाची उपस्थिती सोबत होती. आणि शौलाने, या अभिनादाबाने, त्याच्या पुत्रानं कधीच त्याचं मर्म ओळखलं नाही. त्याचा अंत फार वाईट झाला. वैराच्या आतून कोण कोण मेलं? शौल. अभिनादाब, ज्याच्या घरात कर्णाचा कोश होता, तो देखील युद्धात मारला गेला. बाप लेक एकाच दिवशी मेले. राजा शौलानं 40 वर्ष राज्य केलं. किती वर्ष? खरंय का माझं? ठीक आहे, आपण वचन बघूया. तुम्ही म्हणता पास्टर काय पण बोलतात. वाचा परिषदांचं पुस्तक 7वा अध्याय. माफ करा एक मिनिट. हा वाचा जरा, कुठे लिहिलंय? प्रेषित याचा हा वाचा. 13वा अध्याय 21 वचन वाचा. ह्याच्यात लिहिलंय बघा इथे. 13वा अध्याय 21 वचन. मग त्यांनी राजा मागितला तेव्हा
देवाने बनने आता नवीन करारामध्ये याची हॅलो पूर्तता आहे. नये करार में हॅलो देख लिखा आहे. प्रेषिताचं पुस्तक याचा 13वा अध्याय आणि 21व्या वचनात काय दिलंय? मग त्यांनी राजा मागितला तेव्हा देवाने बनण्यामीन वंशातील किशाचा बन्यामीन वंशातील किशाचा पुत्र किश. हॅलो बघा एक मिनिट आपण बघितलं ना मगाशी, किशापासून शौल झाला, शौलापासून अभिनादाब झाला. ओके, किशाचा पुत्र शौल. पुढे शौल हा 40 वर्षापर्यंत त्यांना दिला. बस किती वर्ष राजा होता तो? 40 नंबर बायबल मध्ये खूप महत्वाचा आहे. आता उपवास सुरू झालेत, किती दिवसाचे आहेत? काय काय लय हुशार लोक आहेत, शनिवार रविवार पकडत नाही. तर पास्टर हरकत नाही, तुम्ही खा, मटन बिर्याणी खा, आम्हाला काय घ्यायचं, उपवास करा, काय खायचं ते खा. 40 दिवस फार महत्वाचे आहेत. बघूया आपण कुठे कुठे महत्वाचे आहेत. 40 दिवस रानात, सॉरी इस्रायल लोक 40 वर्ष रानात भटकले. वचन वाचूया का आपण? नेहम्याचं पुस्तक 9वा अध्याय 21 वचन वाचा. नेहम्या याचा 9वा अध्याय 21 वचन. तुम्ही पालक लोकांना एका झटक्यात बायबल खोललं पाहिजे. 40 वर्ष जंगलात तू त्यांचे असे पालन पोषण केले. देवाने 40 वर्ष इस्रायल लोकांचं पालन पोषण केलं. किती वर्ष? 40 वर्ष. ओके, त्यांना कशाची वाण पडली त्यांना कशाची वाण पडली नाही. ओके, झाली नाही. बरं दाविदाचं राज्य किती वर्ष होतं? वाचा आपण पहिले राजे याचा 2रा अध्याय 21 वचन. इथं लिहून दिलं बघा मी तुम्हाला. वाचा वाचा वाचा. 2:11 पहिले राजे 2:11 वाचा. सापडलं का नाही? दाविदाने इस्रायलावर 40 वर्ष राज्य केले. बस दाविदानं इस्रायलावर 40 वर्ष. किती वर्ष राज्य केलं? शौलाने किती वर्ष केलं? ओके, शल्मोनाने राज्य केलं आपण वाचलं. पण पहिले राजे 11:42 मध्ये देखील शल्मोनाने 40 वर्ष राज्य केल्याचा उल्लेख आहे. अथनियल आणि गिदोन यांनी 40 वर्ष इस्रायलचा न्यायनिवाडा केला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने 40 दिवस उपवास केले. 40 दिवसाचा फार मोठा अर्थ आहे शास्त्रामध्ये. बरं, आता शौलाला मारलं. त्याचा मुलगा कोण? वाघमारे मास्टर, कोण शौलाचा मुलगा? अभिनादाब. त्याला मारलं. 40 वर्षाचा राजकीय क्षेत्राचा अंत झाला. फार भयानक विचित्र मरण त्यांना आलं. इस्रायल लोकांनी देवाच्या उपस्थितीचा उपयोग युद्ध जिंकण्यासाठी केला. पण नंतर त्यांना देवाची उपस्थिती सोडून त्यांना असं वाटलं की हे फक्त धार्मिक संदूक आहे, आम्हाला विजय देणार. पण जर शौलाने त्या संदुकाचा अभ्यास केला असता, त्याची जाणीवपूर्वक काळजी घेतली असती, सन्मान केला असता, तर देवाने शौलाला देखील विजय दिला असता. सेवेमध्ये प्रत्येकाला विजय पाहिजे, सफलता पाहिजे, सक्सेस पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकाला वाटतं मी सक्सेस व्हायला पाहिजे. बाहेर गावी आम्ही जेव्हा युरोपमध्ये होतो, 1600 वर्षापूर्वीचे चर्चेस तिथं आहेत. जुने चर्चेस आहेत, परंतु चर्चेस बंद पडलेले आहेत. आम्ही लंडनमध्ये एका पालकाला विचारलं, हे चर्च का बंद आहे? एक दिवस इथं विल्यम केरीनं प्रचार केला, जॉन वेस्लीनं प्रचार केला, आज हे चर्च बंद का? तो पास्टर म्हणला, त्या चर्चच्या पालकाला असं वाटतं तो सक्सेस नाहीये, त्याच्याकडे कमी लोक आहेत, म्हणून त्याने चर्चला टाळा लावला. आता त्याचं प्लॅनिंग आहे हे चर्च भाड्याने द्यायचं.
आम्ही लंडनमध्ये असताना मस्जिद चर्चमध्ये पाहिली, त्यांनी भाड्याने दिली, विकलं ते चर्च. साईबाबाचं मंदिर एका चर्चमध्ये लंडनमध्ये, मँचेस्टरला जाताना एका शहरामध्ये आम्ही गेलो तेव्हा तिथे होतो. लोकांना असं वाटतं, सेवकांना असं वाटतं आम्हाला सफलता लवकर मिळायला पाहिजे, आणि सफलता मिळण्यासाठी ते फार मोठमोठ्या योजना करतात. किती मोठ्या योजना करा, पण जर देवाची उपस्थिती तुमच्या सोबत नाहीये, तुम्ही कधीच जिंकू शकणार नाहीत. बरोबर? शौलाच्या सोबत संदूक होता, त्याच्या राज्यात संदूक होता. अभिनादाबासोबत त्याच्या घरात संदूक होता. त्याला असं वाटलं की तो सफल राजा असेल, पण देवाचा आदर न केल्यामुळे अभिनादाबाला आणि शौलाला मरावं लागलं. सक्सेस होण्यासाठी रणनीतीपेक्षा, योजनापेक्षा, प्लॅनिंग पेक्षा देवाच्या जवळ बसणं मोठं आहे. आणि शौल मेला, आणि मग दाविदाचा अभिषेक करण्यात आला. 2 शमूएल 5:3-7 वाचा. 3 नंबरचं वचन वाचा. 2 शमूएल 5वा अध्याय 3रं वचन. या प्रकारे इस्रायलाचे सर्व वडील जन हेब्रोनात राजाकडे आले. हा, आणि दावीद राजाने त्यांच्याशी हेब्रोनात परमेश्वरासमोर करार केला, आणि त्यांनी दावीदाला अभिषेक करून. हॅलो, आता अभिषेक कुणाचा झालाय? इस्रायलला राजा पाहिजे ना. मग इस्रायलचा दुसरा राजा कोण? दावीद. आणि दाविदाचा अभिषेक राजा म्हणून झाला. आणि दाविदाने सगळ्यात पहिला काय निर्णय घेतला माहिती? आपण वाचूया. पुढे वाचा. 7 पुढे वाचा सर. 4, 5, 7 पर्यंत. दावीद राज्य करू लागला. दावीद राज्य करू लागला तेव्हा तो 30 वर्षाचा होता. त्याने 40 वर्ष राज्य केले. 7.5 वर्ष त्याने हेब्रोनात राज्य केलं, यहुदावर राज्य केले, आणि 33 वर्ष यरुशलेमेवर राज्य केलं. हा, पुढे राजाने आपले लोक बरोबर घेऊन. आता राजाने काय केलं? तो म्हटला हे जे यश मला मिळत आहे हे पुरेसं नाहीये, काहीतरी कमी आहे. आणि मग त्याचा निर्णय काय होता बघा. यरूशलेम येथे त्या देशाचे रहिवासी यबूसी यांच्यावर स्वारी केली. हा, ते म्हणाले, तुला येथे येणे साधायचे नाही. हा, येथले आंधळे पांगळे तुला हाकून लावतील. हा, त्यांचा भावार्थ असा होता की दाविदाला येथे येणे साधायचे नाही. हा, तरी दाविदाने सियोन गड घेतला. हा, हेच ते दावीद पूर. त्या दिवशी दावीद म्हणाला, जो कोणी यबूशांना मारेल त्याने नळाजवळून जाऊन दाविदाच्या जीवाचा द्वेष करणाऱ्या त्या लंगड्या व आंधळ्या लोकांचा संहार करावा. बर. त्यावर अशी म्हण पडली आहे की सर 3 पासून 7 पर्यंत वाचताय? बरं, वाचा. 7 वाचा. तरी दाविदाने सियोन गड घेतला. हा. हेच ते दावीद पूर. ओके, बरं. 6वा अध्याय 3रं वचन वाचा. एक मिनिट अजून. दाविदानं कराचा कोश आणायचा निर्णय घेतलाय. जरा कुणीतरी वाचा ना, दुसऱ्या बायबलमध्ये वाचा. 2 शमूएल 5वा अध्याय. किती वाचलं सर तुम्ही? 2 शमूएल वाचा आता, 5वा अध्याय आणि 3 ते 7. पुन्हा एकदा वाचा, बायबलमध्ये वाचा. या प्रकारे इस्रायलचे सर्व वडील जन हेब्रोनात राजाकडे आले. हा, आणि दावीद राजाने त्यांच्याशी हेब्रोनात परमेश्वरासमोर करार केला. हा, परमेश्वरासमोर करार केला. आणि त्यांनी दावीदाला अभिषेक करून इस्रायलावर राजा नेमले. दावीद राज्य करू लागला. हा. तो 30 वर्षाचा होता. हा, त्याने 40 वर्ष राज्य केले. हा, वाचा. 6वा अध्याय 3 वचन काय? 6:3 मध्ये. नंतर दावीदाने पुन्हा एकदा इस्रायलचे 30,000 निवडक पुरुष नमन केले. हा, यहूदातील बाल येथून देवाचा कोश आगावा भरून
दावीद आपल्या जवळच्या सगळ्या लोकांना घेऊन गेला. बरं ऐका, सगळ्यात पहिला दाविदाचा निर्णय काय होता? त्याला कळालं मी जे जिंकत आहे ते पुरेसं नाही, काहीतरी कमी आहे. देवाची सेवा करत असताना आम्हाला स्वतःला जाणीव व्हायला पाहिजे, देवाची उपस्थिती माझ्यात किती आहे आणि किती कमी आहे. दावीद म्हणाला, त्याने निर्णय घेतला की तो कोश मला यरूशलेमेत घेऊन आलं पाहिजे. अंतिम स्वरूप देऊन करार केल्यानंतर हेब्रोन येथे वडील झालेला त्यांनी संपूर्ण इस्रायलचा राजा म्हणून अभिषेक केला आणि त्याने त्यांना एकत्र करून म्हटलं की आपण जाऊन कराराचा कोश आपण घेऊन येऊ. दाविदाने किती हजार लोक एकत्र केले? 30,000 लोक त्याने एकत्र केले. कशाला? देवाच्या उपस्थितीला आणण्यासाठी. आराधना करणारे लोक, आपण वाचूया पुढे, भक्ती करणारे लोक त्याने एकत्र केले. तुम्हाला माहिती आहे, आपण पुढच्या वेळेस बघूया, शल्मोनाच्या मंदिरात कराराचा कोश ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी कोणी जाऊ शकत नव्हतं. पण दावीद राजानं कराराचा कोश ठेवण्यासाठी एक महल बनवलं, एक मंदिर बनवलं, त्याच्यात भिंत नव्हती, कुणीही देवाची आराधना करू शकत होता. पुढच्या वेळेस आपण बघूया. पवित्र स्थान, अंगण, हा जो प्रकार आहे ना, तो दाविदाच्या मंदिरात नव्हता, डायरेक्ट ओपन होतं. पटतंय का नाही? मला माहित आहे वचन नाही तर आपण विश्वास ठेवणार नाही. पुढच्या वेळेस आपण याच्या गहराईमध्ये जाऊया, पुढच्या आठवड्यात. दावीद त्याचा अभिषेक झाला आणि सगळ्यात पहिला निर्णय काय घेतला त्याने? तो कराराचा कोश कुठे मला घेऊन आलं पाहिजे. आणि त्याने 30,000 लोक एकत्र केले देवाची आराधना करण्यासाठी, देवाची भक्ती करण्यासाठी, देवाच्या उपस्थितीला आणण्यासाठी. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही लोकांना एकत्र करता, त्यांना आराधना करायला उत्साहित करा. देवाची उपस्थिती तुमच्या मंडळीमध्ये उतरेल, देवाचं सामर्थ्य तुमच्या घरात उतरेल, देवाचं सामर्थ्य तुमच्या अखंड मिनिस्ट्रीवरती उतरेल. एक मन, एक ध्येय, एक उद्देश काय होता सगळ्यांचा, 30,000 लोकांचा? आम्हाला देवाची उपस्थिती आमच्या यरूशलेमेत घेऊन यायची आहे, ते संजीवन आम्हाला घेऊन यायचं आहे. आमच्या सगळ्यांच्या सेवकांचा एकच उद्देश असला पाहिजे, या महाराष्ट्रात संजीवन यायला पाहिजे. 12 का 12 झालंय ना, या मुंबईचं तारण व्हायला पाहिजे. आज प्रत्येक जण मिनिस्ट्री चालवत नाही, आपापलं दुकान चालवत आहे. प्रत्येकाला असं वाटतं हे माझं चर्च आहे, हे माझं दुकान आहे, सगळ्यात जास्त कस्टमर माझ्या चर्चमध्ये यायला पाहिजे. दान देणारे, दशमांश देणारे, हॅलो, जितना बड़ा चर्च उतना बड़ा दुकान, उतना बड़ा मॉल. फॅशन झाली आता. आपल्याकडे नाही, बाहेरचं सांगतो मी, आपले चांगले बाहेरच्या लोकांनी सांगतो. फॅशन झाली आहे चर्च म्हणजे. लोकांना असं वाटतं चर्च मध्ये ड्रम सेट, कीबोर्ड, कॅशो, मोठी मोठी टीम, डान्स करणारी टीम असली म्हणजे तो खूप मोठा पास्टर. बरोबर आहे? देवाच्या लोकांनो, पवित्र शास्त्रात प्रेषणाच्या कृत्यामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो, लोक घराघरात भेटत होते, भाकर तोडत होते आणि देव नवीन नवीन लोकांची त्यांच्यात भर पाडत होता. दाविदानं लोक एकत्र केले आराधना करण्यासाठी, देवाची उपस्थिती आणण्यासाठी. आमची मिनिस्ट्री, आमची सेवा, आमचं चर्च, आमचे लोक एकाच कारणासाठी आम्हाला एकत्र यायला पाहिजे. एकच कारण, महाराष्ट्राचं तारण. एकच उद्देश असला पाहिजे, देवाची उपस्थिती आमच्या प्रत्येकासोबत असावी. आता फार पालकांचा भेदभाव करतात लोक.
ते काय खरं त्याचं, त्यांनी कॉलेज केलं नाही, तो अडाणी आहे, उसको कुछ नहीं आता. पण मला तुमच्या लक्षात आणून द्यायचं आहे, काय डिग्र्यापेक्षा मोठं, शिक्षणापेक्षा मोठं काय माहिती का? देवाची उपस्थिती. आणि ती देवाची उपस्थिती प्रत्येक सेवकामध्ये यावी म्हणून आपण सेवकांना एकत्र करत आहोत. आपला उद्देश एकच, तो कोश, तो आशीर्वाद, ती उपस्थिती आमच्या जीवनात असावी. दाविदाने लोकांना एकत्र केलं, आपण पण सर्व एकत्र येऊ आणि देवाच्या उपस्थितीचा वैयक्तिक अनुभव घेऊ. दावीद नाचत गाचत कर्णाचा कोश आणायला गेला. वाचूया आपण 2 शमूएल 6:3 वचन. त्यांनी देवाचा कोश एका नव्या गाडीत ठेवून टेकडीवरील अभिनादाबाच्या घरातून बाहेर काढला. हो, दावीद इतका नाचला की त्याला भान नाही. आपण वचन बघूया, मला माहित आहे तो प्रश्न तुमच्या समोर येईल. दावीद, हॅलो सर, माहितीये का, आराधना करताना तो इतका बेभान झाला, त्याला कपड्याचं भान राहिलं नाही. ती शाऊलाची मुलगी हसली, तिला भोगावं लागलं. बहुत भयानक स्थिती हो, आपण देखेंगे आगे. मला माहित आहे ते, बघितलं तुमच्या डोक्यात येईल. ओके, वाचा 2 शमूएल 6:3. त्यांनी देवाचा कोश एका नव्या गाडीत ठेवून टेकडीवरील अभिनादाबाच्या घरातून बाहेर काढला. एक मिनिट मला माफ करा. 5वा अध्याय 3 ते 7 वाचा, नंतर आपण इथे येऊया. वाचलं. या प्रकारे इस्रायलाचे सर्व वडीलधार हेब्रोनात राजाकडे आले. हा, ऐका, सगळे एकत्र आले आणि दावीद राजाने त्यांच्याशी हेब्रोनात परमेश्वरासमोर करार केला. आणि करार केला, त्यांनी केला अभिषेक करायचा. त्यांनी दावीदाला अभिषेक करून इस्रायलावर राजा नेमले. राज्य करून लागला तेव्हा तो 30 वर्षाचा होता. हा, त्यांनी 40 वर्ष राज्य केले. बर, 7.5 वर्ष हेब्रोनात यहूदावर राज्य केले आणि 33 वर्ष यरूशलेमात सर्व इस्रायल व यहूदा यांच्यावर राज्य केले. बरं, ऐका, किती वचन वाचलं तुम्ही आता? वाचा पुढे वाचा. राजाने आपले लोक बरोबर घेऊन यरूशलेम येथे त्या देशाचे रहिवासी यबूसी हा. यांच्यावर स्वारी केली. यांच्यावर स्वारी केली. ते म्हणाले, तुला येथे येणे साधायचे नाही. हा, इथले आंधळे पांगळे तुला हाकून लावतील. त्यांचा भावार्थ असा होता की दाविदाला येथे येणे साधायचे नाही. तरी दाविदाने सियोनगड घेतला. हेच ते दावीद कोश. आता 2 शमूएल 6 अध्याय 3 नंबरचं वचन वाचा. त्यांनी देवाचा कोश एका नव्या गाडीत ठेवून टेकडीवरील अभिनादाबाच्या घरातून बाहेर काढला. बर, आता हे लोक 30,000 लोक घेऊन कुठे गेलेत? अभिनादाबाच्या घरी. अभिनादाबाला माहित आहे काय माझ्या कामाचं हे, वर्षानुवर्ष हे संदूक असंच एका जागेवर पडू नये. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी, आहे की नाही? देव विश्वासा निर्माण करता, त्याची उपस्थिती त्याच्या घरात 20 वर्ष. शेवटी म्हटलं आता काय माझ्या कामाचं आहे, त्याला कळायला दावी देणार आहे. यांनी लगेच तयारी केली. काय तयारी केली माहिती का? नवीन बैलगाडी बनवली. आणि नवीन बैलगाडीमध्ये दावीद राजा जेव्हा नाचत आला कर्णाचा कोश घ्यायला आनंदानं, काय झालं माहिती का? अभिनादाबाच्या घरी गेला, कर्णाचा कोश उचलून त्याने कुठे ठेवला? ठेवला की नाही? बैलगाडीत ठेवला. आणि बैलगाडी घेऊन निघाले. अभिनादाब त्याच्या घरात कर्णाचा कोश. अभिनादाबच सांगत होता कसं जायचं ते, गाडी कुठून घ्यायची, कारण गावाच्या बाहेर रस्ता त्याला माहिती ना, तेव्हा गुगल नव्हतं आपल्याकडे, त्यांच्याकडे नव्हतं, आहे की नाही? मग तो सांगत होता ह्या रस्त्याने चला, त्या रस्त्याने चला. तो पुढारी पण करत होता. काय झालं माहिती का? जाता जाता अचानक त्या बैलगाडीचं चाक एका दगडावर आदळलं आणि बैलगाडी वाकडी झाली. याला वाटलं हा कर्णाचा कोश 20 वर्ष माझ्या घरात आहे, 20 वर्ष माझ्या घरात पडू नये. मला माहिती आहे हे काय आहे, मी याला कसाही हात लावू शकतो, याचा कसाही उपयोग करू शकतो. काय झालं माहिती का? जसा हात लावला तसाच तोंडावर पडला आणि जागेवर मेला.
खोजा खोजा, हा अभिनादाब, माफ करा, अभिनादाबाचा भाऊ खोजा, त्याचाच भाऊ आहे तो खोजा. अभिनादाबाच्या घरात कोश, अभिनादाब पण तो त्याचा भाऊ. पण या खोजानं काय केलं, त्याला वाटलं आता माझ्या भावाच्या घरात आहे, त्याला हात लावायचा प्रयत्न केला आणि खोजा उज्या उज्या जागेवर मरण पावला. ओके, दुसऱ्या शमूएल 6 वाचला ना आपण. ओके, जागेवर तो तिथं मरण पावला. नागोनाच्या खळ्याजवळ ते आले तेव्हा बैलाने ठोकर खाल्ली. बैलाने काय केलं, ठोकर खाल्ली. म्हणून उज्जाने देवाचा कोश हात लांबून उज्जाने काय केलं, देवाचा कोश हात लांबून धरला. त्याला हात लावायचा प्रयत्न केला. तेव्हा परमेश्वराचा कोप उज्जावर भडकला. उज्यावर भडकला. त्याच्या या चुकीमुळे परमेश्वराने त्याला ताडण केले व तो तेथल्या तेथे देवाच्या कोशाजवळ गतप्राण झाला. ओके ओके, पहिलं दुसऱ्या शमूएल 6:11 वाचा. परमेश्वराचा कोश ओबेद अदोम गित्ती याच्या घरी 3 महिने राहिला. हॅलो हॅलो हॅलो, बरं माफ करा, गणनाचं पुस्तक काढा अगोदर. गणना 4:14 वाचा. गणना 4:14. आणि वेदीच्या सेवेची सर्व उपकरणे म्हणजे अग्निपात्रे, काटे, आवडी, कटोरे आदी करून वेदीचे सर्व सामान तिच्यावर ठेवावे. त्यावर कळशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे आणि तिचे दांडे बसवावे. ओके, कर्राचा कोश हा पवित्र आहे, त्याला कुणी हात लावू शकत नाही. देवाच्या उपस्थितीला 4:14 वाचला असेल, पुन्हा एकदा वाचा. आणि वेदीचे सर्व उपकरणे म्हणजे अग्निपात्रे, काटे, आवडी, कटोरे आदी करून वेदीचे सर्व सामान तिच्यावर ठेवावे. हा त्यावर कळशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे हा आणि तिचे दांडे बसवावे. हा ओके, पुढे. छावणीपूस करून तेव्हा अहरोन व त्याचे मुले यांनी पवित्र स्थान व त्यातील सर्व सामान यावर आच्छादन घालण्याचे काम संपवल्यावर हा कहात वंशजांनी ते उचलून न्यायला पुढे यावे. बरं त्यांनी पवित्र वस्तूंना स्पर्श करू नये. बरं, पवित्र वस्तूला स्पर्श करू नये. हा कुणाचा आदेश होता, देवाचा. त्याला ते आणि अभिनादाबाच्या घरातला कर्राचा कोश बाहेर काढला. अभिनादाब मार्ग दाखवत होता. अभिनादाब, उजा हे एका घरातले लोक सोबत असताना दगड मध्ये आला हो, आणि ती गाडी तिला धडकली आणि कोश वाकडा झाला. मला वाटतं सगळेच पळत आले असतील तेव्हा कोशाला वाचवण्यासाठी. पण उजाने, बायबल काय सांगतं गणनाच्या पुस्तकात, पवित्र वस्तूला, आणि उजाने काय केलं. ऍक्च्युली कर्राचा कोश नेण्यासाठी बैलगाडी योग्य नव्हती. लेवी लोकांना कर्राचा कोश कसा न्यायला सांगितला होता आपण बघितलं, खांद्यावरती. आणि हे कसे घेऊन चाललेत, कल्पना चुकीची नव्हती, पण ही दाविदाची आयडिया होती ना. हा, आणि मग येताना उजा झटक्याला मरण पावला. दावीद राजा घाबरला, त्याने तोंडाला हात लावला, थरथर कापू लागला. काहीतरी चुकलं आपल्याकडून, काहीतरी. सेवकांनो, चूक ताबडतोब लक्षात आली ना, आपण चूक सुधारली पाहिजे. तर चुकीवरती पांघरून घालत झालं ना, पांघरून टाकत राहिलो ना, ती चूक आम्हाला मोठ्या मोठ्या चुका करायला तयार करते. दाविदाला कळालं आम्ही काहीतरी चुकीचं केलंय. उजा मरण पावला, तो घाबरला, म्हणला आता हे मी माझ्या घरी नेऊ शकत नाही. आणि मग त्याने काय केलं, त्याच्या सोबत असलेला एक साधारण सेवक
जो मंदिरात झाडू मारायचा, गाणे गायचा, आराधना करायचा साधारण माणूस. दुसऱ्या शमूएल 6:11 मध्ये परमेश्वराचा ओबेद आदोम गित्ती हा. याच्या घरी 3 महिने राहिला आणि परमेश्वराने ओबेद आदोम व त्याचे सर्व घराणे यांना- एक मिनिट, 9 नंबर वाचा. दुसऱ्या शमूएल 6:9, 9 आणि 10 अगोदर. त्या दिवशी दाविदाला परमेश्वराचा धाक वाटून तो म्हणाला, त्याला भीती कुणाची वाटली? परमेश्वराची. हॅलो सेवकांनो, अधिकाऱ्याची भीती बाळगण्यापेक्षा, रिपोर्ट लिहायची भीती बाळगण्यापेक्षा, ज्याला देवाचं भय नाही ना, तो कोणतेही पाप करू शकतो, तो कोणत्याही चुका करू शकतो. आपल्याकडून चुका झाल्यात, आपण क्षमा मागितली, देवाने आपल्याला क्षमा करून नवीन जीवन दिलंय. देवाने माफ केलंय, पण काय काय इतके निखरट लोक आहेत दगडी हृदयाचे, ते माफ करत नाहीत. बरोबर ना? आणि जो एखादा देवाचा सेवक दुसऱ्या सेवकाला माफ करत नाही, क्या बोलते राकेश भाई? वो सेवक ही नहीं. राकेश भाई ने बोल दिया, वो यीशु के नाम पे बिजनेस कर रहा है. देवाच्या लोकांनो, दाविदाला चूक लक्षात आली. आम्ही काहीतरी, सेवकांनो आपल्याकडून काय चुकलंय, आम्ही काय देवाच्या विरोधात केलंय, आठवण करा आणि जागेवर सोडून द्या. बरेच लोक राग मनात ठेवतात, देख लूंगा तुझे, है ना? आणि कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या बहाण्यानं हा देवाच्या सेवकाचा स्वभाव नाहीये. आम्ही जर एखादा देवाचा सेवक चुकला, त्यांनी क्षमा मागितली, देव त्याचा उपयोग करत आहे, अशा सेवकाची आम्ही बदनामी पण करू नये. देवाने त्याला माफ केलंय ना, आपण पण माफ करायला पाहिजे, आपण पण सोडून द्यायला पाहिजे. जर देव त्याचा उपयोग करत आहे तर त्या चांगल्या गोष्टीची आपण प्रशंसा करायला पाहिजे. बऱ्याचदा आपण अशा सेवकाकडून देवाचं वचन ऐकताना म्हणतो, हा काय शहाणपणा सांगतोय, हा कसा आहे आम्हाला माहिती आहे. अरे पण देवाने त्याला माफ केलंय, देवाने त्याला क्षमा केली म्हणून देव त्याचा उपयोग करत आहे. तुम्ही त्याला नाव ठेवू शकत नाही. हे असल्या चुका तुमच्या लक्षात येत असतील, तुम्ही कोणाला माफ केलं नाही, कोणाचा अपमान करायला तुम्हाला आवडत आहे, माझी तुम्हाला विनंती आहे, आज आपण त्या चुकांना सोडून देऊया. 6:11 मध्ये काय म्हटलं? मग दावीद म्हणाला, हा कराचा कोश मी माझ्या घरी घेऊन जाणार. मग त्यांनी एका घरात ठेवला. वाचा 6:11. ओबेद एदोम, लक्षात ठेवा हे नाव. मला माहित आहे तुम्ही ऐकलं का नाही ऐकलं मला माहित नाही. ओबेद एदोम पवित्र शास्त्रातलं खूप सुंदर व्यक्तिमत्व आहे. आज आपण थोडक्यात त्याच्याविषयी पाहूया. आणि दावीद म्हणाला की हा कराचा कोश ओबेद एदोमच्या घरात आपण ठेवूया. वाचा 11 नंबरचं वचन पुन्हा वाचा. आणि परमेश्वराने ओबेद एदोम व त्याचे सर्व घराणे यास बरकत दिली. हॅलो, सुरुवातीपासून वाचायचं. परमेश्वराचा कोश परमेश्वराचा कोश ओबेद आदोम गित्ती याच्या घरी 3 महिने राहिला. बस, ओबेद एदोम याच्या घरात देवाच्या कराचा कोश दाविदाने ठेवला. आणि त्याला कळालं, हॅलो ओबेद एदोम, त्याला कळालं हे अभिनादाबने 20 वर्ष मूर्खपणा केला. देव त्याच्या सोबत असताना त्या देवाच्या उपस्थितीने तो भरला नाही, त्या संदुकाचा त्याने आदर केला नाही. ह्या ओबेद एदोमने जसा कर्राचा कोश घरात आला, त्या कर्रा समोर आपले गुडघे टेकले आणि देवाची आराधना करू लागला. हालेलुया. साधारण माणूस, लेवी कुळातला गरीब माणूस, देवाचा आदर करणारा, देवाचा सन्मान करणारा, जो माणूस देवाचा आदर सन्मान करतो, पहा काय झालं. आणि परमेश्वराने ओबेद आदोम व त्याचे सर्व घराणे यांना बरकत दिली.
ह्या अभिनादाबने, त्या उज्याने 20 वर्ष त्यांच्या घराण्यात संदूक होता, कधी देवाचा आदर केला नाही, आराधना केली नाही. 20 वर्ष संदूक घरात असून कधीच कुटुंब एकत्र येऊन त्याच्याजवळ बसलं नाही. आणि म्हणून त्यांना आशीर्वाद मिळाला नाही. पण ओबेद एदोम सर्वसाधारण माणूस, जेव्हा त्याच्या घरात हा संदूक ठेवला, पहा याच्याविषयी काही गुणधर्म बघूया आपण. त्याची भूमिका पहा. त्या कोशाचा कारभारी होता. त्याने देवाच्या पवित्रतेबद्दल खोल आदर दाखवून त्या कोशाचं रक्षण केलं. तुमच्या घरात तुमच्या सोबत त्या कराच्या कोशातला एक भाग तुमच्या सोबत आहे, तो म्हणजे बायबल, पवित्र शास्त्र, देव, त्याची उपस्थिती. आणि त्याने त्याचा आदर केला. आदर करणं म्हणजे काय? पूर्वी आमच्या महाराष्ट्रात खूप सुंदर पद्धत होती. सासरा घरी आला की सून डोक्यावर पदर घेऊन सासऱ्याच्या, आता पदरच नाही राहिला. काय बघताय सर? काय कराय की नाही? आता सन्मान करण्याचं चिन्ह होतं ते. आजही बाया देवाच्या मंदिरात कधी डोक्यावर घेत नाहीत. काय माहिती त्यांना काय वाटते. डोक्यावर पदर घेणं आमच्या भारतात एक परंपरा आहे, आदर करण्याचं चिन्ह आहे. बरोबर? आता आदरच नाही, सासऱ्याचा नाही आणि नवऱ्याचा बिलकुल नाही. त्या ओबेद अदोमने देवाचा आदर केला आणि म्हणून देवाने त्याला आशीर्वाद केलं. दुसरी गोष्ट, हा संगीतकार होता, वर्शिपर होता. तो रोज देवाची आराधना करायचा. तुमचा आवाज कसा आहे ते महत्वाचं नाही, तुम्ही देवाची कशी आराधना करतात ते महत्वाचं आहे. हॅलो, आम्हाला देवाच्या सानिध्यामध्ये राहून वैयक्तिक पर्सनल आम्ही लोकांना आराधना करायला होतो. गाओ गाना, चिल्लाओ, ताली बजाओ, जोर से करो. पण वैयक्तिक करतो का रे तू? पर्सनल देवाची आराधना करता यायला पाहिजे. आम्ही काही दिवसापूर्वी बायबल कॉलेजच्या मुलाला घेऊन आम्ही वरती 1 तास आराधनेत कसा घालवायची त्याची योजना बनवली. अर्ध्या लोकांना असं वाटायचं कधी संपली, असं वाटायचं कधी बंद होईल प्रार्थना. आमची हीच इच्छा होती की तुम्ही वैयक्तिक 1 तास प्रार्थनेत कसा घालू शकता त्याचा फॉर्म्युला तुम्हाला द्यायचा होता. जो माणूस, जो सेवक वैयक्तिक देवाची आराधना करतो त्याला देव पर्सनली वैयक्तिक आशीर्वाद देतो. पहिले इतिहास 15 आणि 18 आणि 24 मध्ये आम्ही वाचतो की तो त्या मंदिरामध्ये आराधक होता. तिसरी महत्वाची गोष्ट, पहिले इतिहास 26:4 आणि 8 मध्ये असं लिहिलं आहे की तो विश्वासू देवाचा सेवक होता. हा ओबेद एदोम विश्वासूपणे, फेथफुली त्याने देवाची सेवा केली. मंदिर पुसायची वेळ आली का, कर्राच्या कोशाला बाजूला पुसायची वेळ आली, त्याने काना कोपरा देखील इमानदारीने पुसला. आज अशा इमानदार लोकांची देवाला गरज आहे. अशा प्रामाणिक सेवकांची गरज आहे.
अशा सेवकाची गरज आहे जे देवाचा आदर, देवाचा सन्मान, देवाच्या गौरवासाठी करत आहेत. आज लोक प्रार्थना पण करतात ना, स्वतःच्या फायद्यासाठी करतात. लोकांना ऐकवतात, देवाला नाही ऐकवत, लोकांना ऐकवतात. बघा मी किती चांगली प्रार्थना करतो, मी किती अच्छी प्रार्थना करता हूं. आणि लोक पण इतके येडे आहेत ना, त्यांची प्रार्थना बघून इम्प्रेस होतात. काय प्रार्थना केली. लोकांना ऐकवणारी प्रार्थना तुम्ही करा, मला काय प्रॉब्लेम नाही, पण तुमची वैयक्तिक आराधना किती आहे ती फार महत्वाची आहे. हा ओबेद-एदोम हा देवाची आराधना मनापासून करणारा देवाचा सेवक होता. मनापासून देवाची सेवा करणारा देवाचा सेवक होता. आणि काय झालं माहितीये का, वाचा बरं पहिला इतिहास 26वा अध्याय 6 ते 8. त्याने जाऊन फलिस्त्यांशी युद्ध केले. पहिला इतिहास 26वा अध्याय. हे सर्व ओबेद अदोमाच्या वंशातले, हे त्यांचे पुत्र व भाऊबंद सेवेच्या कामात बलवान व जोमदार होते. आणि ओबेद अदोमाचे 65 वंशज होते. हॅलो, ओबेद-एदोम मनापासून देवाची आराधना करणारा, मनापासून त्या संदुकाचा सन्मान करणारा, मनापासून देवाची सेवा करणारा होता. म्हणून देवाने ओबेद-एदोमलाच नाही तर त्याच्या भावकीला पण आशीर्वादित केलंय, त्याच्या भावांना आशीर्वादित केलंय. किती लोकांना आशीर्वादित केलं? 62 लोकांना देवाने आशीर्वादित केलं. जर तुम्ही आणि मी देवाची मनापासून आराधना करू, देव आम्हाला आणि आमच्या भावांना देखील आशीर्वादित करणार आहे. आमच्या बहिणींना आशीर्वादित करणार आहे. सख्या मानलेल्या नाही, आमच्या खानदानीत देव सगळ्यांना आशीर्वादित करणार आहे. किती महान देव आहे. ओबेद-एदोम हा आराधना करणारा होता, म्हणून 62 त्याच्या नात्यातले भाऊबंद देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देवाची आराधना करणारा हा माणूस जेव्हा कर्राचा कोष त्याच्या घरात ठेवला, मनापासून देवाची आराधना करत होता, त्या संदुकाचा सन्मान करत होता, त्याचा आदर करत होता, असं म्हटलं देवाने त्याला आशीर्वाद दिला. आशीर्वाद काय माहिती का? पेंढ्याची पेंढ्या त्याच्या शेतात येऊ लागल्या. ओबेद-एदोम हा सामान्य माणूस होता, तो राजघरातला नव्हता, तो एक साधारण लेवी होता, सामान्य वंशाचा होता. त्याने प्रतिष्ठा किंवा मान्यता मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. त्याऐवजी त्याने देवाच्या उपस्थितीला स्वीकारले. देवाची उपस्थिती त्यांनी स्वीकारली. आणि तुम्हाला माहित आहे, त्याच्या जीवनात आशीर्वाद भरून वाहू लागले. धान्याच्या गोंडावर भरले. ज्वारी, तांदूळ, गहू, सोनं, पैसा, धन त्याच्याकडे वाढू लागला. जो देवाची आराधना करतो ना, तो कधीच आहे त्या स्थितीत राहणार नाही. जो देवाची सेवा करतो तो कधीच आहे त्या स्थितीत राहणार नाही. तुम्ही विचार करा, देवात येण्याच्या अगोदर तुमची स्थिती काय होती आणि आज देवाने बदललाय की नाही? कुछ तो बदलाय ना उमेश भाई. देवाच्या जवळ असल्याने, देव सोबत असल्याने आमची प्रगती होते. ज्याची प्रगती होत नाही त्यांनी तपासा देव सोबत आहे का नाही. त्याच्यासोबत देव आहे, देव त्याचं सामर्थ्य, त्याची बरकत त्या व्यक्तीला देतो, तो कोणीही असो. आणि हा ओबेद-एदोम देवाची आराधना करणारा माणूस, साधारण माणूस, देवाने पाहिलं की किती मनापासून त्याची सेवा करतोय, किती मनापासून देवाची आराधना करतो, किती मनापासून त्याची भक्ती करतो. देवाने त्याला बरकत द्यायला सुरुवात केली, आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. जितके आशीर्वाद येतील तो तितकी भक्ती करत होता. असं आता बस झाला, आता आपल्याला पाहिजे तर मिळाला, तर आराधना करायची गरज. जितकी आराधना त्याने केली
तितक्या पटीने देवाने त्याला आशीर्वाद दिले. आणि जितके त्याला आशीर्वाद दिले त्याच्यापेक्षा जास्त तो आराधना करायला त्याने सुरुवात केली. तुम्ही जितकी मनापासून देवाची आराधना कराल, जितकी मनापासून त्याची सेवा कराल, जितकं त्याच्याजवळ बसाल, आशीर्वाद तुमच्या समोर आहे. तितकी बरकत तुमच्या सोबत आहे, तितके तुमचे मार्ग मोकळे होणार आहेत, तितके आशीर्वाद तुमच्याकडे धावत येणार आहेत. दुसरे शमूएल 6:11 मध्ये वाचा. यहोवा का संदूक गतवासी अबेदोम के घर में 3 महीने रहा और यहोवा ने अबेदोम और उसके समस्त घराने को आशीर्वाद दी. ओबेदेदोमला कळालं स्वर्गाचा देव माझ्याकडे आलाय, माझ्या सोबत आहे. आणि त्या स्वर्गाच्या देवाने त्याला आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. 3 महिने तो कोश ओबेद आदमाच्या घरात राहिला आणि त्याचा परिणाम खूप खोलवर झाला. हॅलो, परमेश्वराने ओबेद आदम आणि त्याच्या कुटुंबाला आशीर्वाद दिला. आणि त्या आशीर्वादाचं स्वरूप काय होतं? समृद्धी, आर्थिक धन, आर्थिक समृद्धी, विपुलता, भौतिक विपुलता, लोकांशी नातेसंबंध, वेगवेगळ्या प्रकारची बरकत देवाने त्याला दिली. देव सोबत आहे, तो माणूस साधारण राहू शकत नाही. देव आपल्या सोबत आहे की नाही? आपण साधारण नाहीये, आपण आशीर्वादित आहोत. आणि देवाने प्रत्येकाला त्याचा अनुभव दिलाय. देवाने प्रत्येकाला त्याचा आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. जितकं देवाच्या जवळ राहाल, जितकं त्याची आराधना कराल, जितका त्याचा अनुभव घ्याल, तितके वाढत जाल. पण तुमचं शिक्षण किती आहे ते महत्वाचं नाही, तुमचं रंगरूप काय आहे ते महत्वाचं नाही, तुमच्या पाठी पुढे कोणी तुमचा सन्मान करणार आहे ते महत्वाचं नाही, तुमच्याविषयी चांगलं रेकमेंडेशन करणार आहे का नाही ते महत्वाचं नाही. पण जर तुम्ही देवाची आराधना कराल, तुम्ही आहे त्या स्थितीमधून उचलायला सुरुवात होईल. जेव्हा तुम्ही देवाजवळ जाता ना, देव तुमची जात पात, रंग रूप, शिक्षण, डिग्र्या, विजा आहे का नाही ते पाहत नाही. देवाच्या जवळ गेलात, त्याचा आशीर्वाद मिळायला सुरुवात झाली. जेव्हा हा इतका धनवान झाला, इतका आशीर्वादित झाला, ही गोष्ट जाऊन कोणतरी दावीदाला सांगितली. दावीद म्हणला, अरे जे आशीर्वाद मला मिळायला पाहिजे होते ते ओबेदेदोमला का मिळत आहेत? वाघमारे साहेब, आशीर्वाद निघून जातील, शांत बसा. संतुकाला डिस्टर्ब केलं, खोजा मेला, तेच ओझा. दावीदाला कळालं, जो आशीर्वाद मला मिळायला पाहिजे होता तो आशीर्वाद आता ओबेदेदोमला मिळतो. हे कसं काय? चला म्हणलं आपण जाऊ आणि ते घेऊन येऊ. 6वा अध्याय 12 नंबरचं वचन वाचा. परमेश्वराने ओबेद-आदम याच्या घराण्याला व त्याच्या सर्वस्वाला बरकत दिली. त्याला त्याच्या सर्वस्वाला बरकत दिली. असे दावीद राजाला कोणी सांगितले. कुणीतरी जाऊन सांगितलं दावीदाला. तेव्हा दावीदाने जाऊन देवाचा कोष ओबेद-आदमाच्या घरून तो दावीद कुणाच्या घरी गेला? ओबेद-आदमाच्या घरी गेला दावीदपुरास मोठ्या आनंदाने आणला. आणि दावीदपुरास त्याने मोठ्या आनंदानं आणला. अबीनादाबाच्या घरात 20 वर्ष होता आणि ओबेद-एदोमाच्या घरात मसीहा मेरा हो गया है, जहां में मुझे क्या कमी है. सगळं जग गेलं तर जाऊ द्या, पण देवाची उपस्थिती कधी तुमच्यापासून जाऊ नये याची काळजी घ्या. पैसे गेले तर जाऊ द्या, घरदार गेलं तर जाऊ द्या, गणगोत गेलं तर जाऊ द्या, तुमचं नाव
कोणी नावं ठेवली तरी चालेल, हरकत नाही, पण देवाची उपस्थिती आमच्यापासून जाता कामा नये. ज्याच्यासोबत देवाची उपस्थिती नाहीये ना, तो कितीही मोठा असला ना, तर देवाच्या नजरेत त्याची किंमत शून्य आहे. किती मोठा बिशोप, रेव्हरेंड, पास्टर, बडीशोप कुणी असू द्या, पण जर देवाची उपस्थिती सोबत नाहीये, नरकाची वाट आहे. देव म्हणून तू कोण आहेस मी तुला ओळखत नाही, मी कधीच तुझ्या सोबत नव्हतो, तू कधी माझ्या उपस्थितीचा अनुभव घेतला नाहीस, तू माझा कोण नाहीस. आणि म्हणून देव खऱ्या उपासकांना शोधत आहे, मनाने सेवा करणाऱ्या लोकांच्या शोधामध्ये आहे. पैसे नाही तर चालत जाऊन देवाची सेवा करणाऱ्या सेवकांच्या शोधात आहे. काल आम्हाला कळलं एका जिल्ह्यात आमचे सेवक जाणार आहेत, तिथले लोक म्हणतात गाडी भाडं दिलं तर आमचे लोक येतील. फोन करून त्यांना म्हटलं मी रात्री, सेवक तुमच्या घरी येतोय मुंबईवरून, त्याचं खाणं पिणं तुम्ही करायला पाहिजे, त्याचं राहणं तुम्ही करायला पाहिजे. उलट तुम्ही त्याच्याकडे खाण्याचे पैसे मागता, हे महाराष्ट्रातल्या पालकांना शोभत नाही. देवाच्या लोकांनो, 20 वर्ष अभिनादाबाच्या घरात संदूक होता, पण त्यांनी कधी अनुभव घेतला नाही, धार्मिक जीवन जगला. पण जेव्हा ओबेदेदोमाच्या घरी आला, तो आत्मिक जीवन जगला आणि देवाचे आशीर्वाद त्याने मिळवले. धार्मिक जीवन जगण्यापेक्षा आत्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न करा, स्वर्गीय आशीर्वाद तुमच्याकडे धावत येतील. आणि दावीद ओबेदेदोमाच्या घरी गेला, तो कर्णाचा कोष घेतला, त्याला कपडे घातले. मगाशी तुम्ही हसत होते ना, नाचत 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 तो आपल्या दावीदपुरात आला. दाविदाच्या नृत्याचे वर्णन वाचा, पहिले शमूएल, दुसरे शमूएल 6:14. दावीद सणाचे एपोद ते कुठे गेले राठोड मास्टर, त्यांना ऐकवायचं होतं ते. कमरेस वेष्टून परमेश्वरासमोर आवेशाने नृत्य करत चालला. हा, दाविदाने व सर्व इस्रायल घराण्याने परमेश्वराचा कोष जय जयकार करीत व शिंगे फुंकत वर आणला. बरं बरं, 12 पासून पुढे वाचा. परमेश्वराने ओबेदेदोमाच्या घराण्याला व त्याच्या सर्वस्वाला बरकत दिली, हा, असे दावीद राजाला कोणी सांगितले. तेव्हा दाविदाने जाऊन देवाचा कोष ओबेदेदोमाच्या घरून दावीदपुरास मोठ्या आनंदाने आणला. 13. परमेश्वराचा कोष उचलणारे 6 पावले चालून गेले, तेव्हा दाविदाने एक बैल व एक आता कर्णाचा कोष आणताना प्रत्येक 6 पावलं चाललं की तो एक बैल कापायचा अर्पण, 6 पावलं चालला की परत एक बकरे कापायचा, असं लिहिलंय. 6 पावलं चालता चालता त्याने अर्पण दिले, यज्ञ दिले. किती आनंदाची गोष्ट आहे बघा ना. आज आपल्याला आराधना करण्यासाठी यज्ञ द्यावं लागत नाही. मला सांगा, जर दर रविवारी तुम्हाला आराधना करायची आहे तर एक बकरू द्यायची प्रथा असती, एक बकरं द्यायची. एक बकरू कितीच येतं? 5,000. हा विक्रांत भाऊ, 5च पकडा ना, छोटस बकरू पकडा, जास्त करोडू काही दे बकरू. 5,000 एका आठवड्याला, तर देवाने तुमचं अर्पण स्वीकारलं असतं. तर एका महिन्यात किती बकरे द्यावं लागले असते? किती रुपयाचे? म्हणजे एका महिन्यात 20,000 रुपये खर्च करावा लागले असते देवाची आराधना करायला. किती नसतं परवडलं. पण किती आनंदाची गोष्ट आहे, आमच्यासाठी एकदाच प्रभू येशू ख्रिस्त बलिदान झाला आणि आमचे 20,000 रुपये महिन्याचे वाचवले. आमच्यासाठी बलिदान झाला तो आणि आम्हाला फ्री आराधना करण्यासाठी मोकळीकता करून दिली. तरी आमचे एवढे लोक हुशार आहेत ना, आराधना करत नाही. आराधना झाल्यावर मोबाईल बघतात. आराधना में आएगा तो सो जाते. कोई लोग तो इतने भारी आराधना में नाचते. क्यों? अच्छा म्यूजिक बजता है इसके लिए. देवाच्या लोकांनो, दावीद नाचत नाचत गेला, पण त्याने पावलोपावली अर्पण दिली.
आणि आनंदानं तो कर्राचा कोश घेऊन आपल्या दाऊदपुरात तो आला. तर दाऊदाला त्याच्या देवाच्या उपस्थितीचं महत्व समजलं. देवाचा त्याने आदर केला आणि दाविदाने 40 वर्ष इस्रायलावरती राज्य केला. ज्या दिवशी लोकांना देवाचं महत्व कळेल, देव त्यांना राजासारखं जीवन जगायला शिकवेल, अधिकाराचं जीवन त्यांना देईल. जे देवाच्या संदुकाचा सन्मान करतील, देव त्यांचा सन्मान ह्या महाराष्ट्रात मुंबईत वाढवेल. देवाचा सन्मान करूया. सुरुवातीला दाविदाला अपयश वाटत होतं. दाविदाने प्रथम एक नवीन गाडी घेऊन कर्राचा कोश आणायचा प्रयत्न आणला आणि त्याला असं वाटलं आता मी भरून निघालो आहे. कर्राच्या कोशामुळं, देवाच्या उपस्थितीमुळं त्याला भरल्यासारखं वाटत होतं. त्याच्यासोबत देवाची उपस्थिती आहे, त्याला कधीच मोकळं वाटणार नाही. त्याला नेहमी भरलेलं वाटेल, त्याला नेहमीच आनंद वाटेल, त्याला नेहमीच सुख जाणवेल. देवाच्या लोकांनो, आज बऱ्याच गोष्टी आपण ह्या कर्राच्या कोशाच्या द्वारे पाहिलेल्या आहेत. पण मला एकच सांगायचं आहे, देवाची उपस्थितीला घेऊन चालणं फार गरजेचं आहे. देवाच्या उपस्थितीशिवाय आमची सेवा व्यर्थ आहे. देवाच्या उपस्थितीशिवाय आमचं ख्रिस्तीपण, आमचा विश्वासूपण व्यर्थ आहे. आणि म्हणून तो कर्राचा कोश आज येशू ख्रिस्ताच्या स्वरूपात आमच्या सोबत आहे. आणि म्हणून त्याला आपण रोज शोधूया, त्याला आपण रोज मिठी मारूया, आपण रोज त्याची प्रार्थना करूया, रोज त्याची आराधना करूया, देवाच्या उपस्थितीचा अनुभव रोज घेऊया आणि आशीर्वादित होऊया. अविनाश भाऊ, आणि देव तुम्हाला ह्या शास्त्र भागातून आशीर्वाद दे. थँक्यू.